गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण आपल्या पद्धतीप्रमाणे तिसरा सर्ग हा शेवटच्या दिवशी घेतो. त्यामुळे आज चौथ्या सर्गापासून सुरुवात होईल. कारण काय होतं, 18वा सर्ग जो असतो तो भगवंतांच्या निर्याणाचा आहे आणि त्या निर्याणावर थांबायचं नाही, आनंदामध्ये घरी जायचं. त्याच्यामुळे गोकुळाष्टमीला जो होतो तो तिसरा सर्ग येतो भगवत जननाचा. तर आज आपण चौथा सर्ग बघणार आहोत, गोकुलानंद. सत्यं नश्वरमस्तु वा जगदिदं जीव शिवो वेतरं शून्यं वा परमाणुरस्तु जगतो हेतुप्रधानं च वा योगो ज्ञानमथास्तु कर्मनितरां निःश्रेयसे साधनं जानीमो गिरिशे तदेव भगवन् त्वन्नः शरण्यः प्रभु. या जगामध्ये प्रत्येक विषयावर काही ना काहीतरी मतमतांतर असतातच. असं म्हणलं जातं की त्या मतमतांतरांमुळे आपलं चित्त असं भ्रमित होऊन जातं. इतकी मतांतर असतात, काय खरं काय खोटं हे समजतच नाही. अगदी रोजच्या जगण्यामध्ये सुद्धा वेगवेगळी मतं असतात. कोणाला चिंचगुळाची आमटी आवडते तर कोणाला चिंचगुळ गोड अजिबात नको, कोणाला लसणाचा वास सहन होत नाही तर कोणाला लसणाच्या वासाचीच आमटी लागते. म्हणजे एवढी मतमतांतरं असतात. तर मग जीव, जगत आणि जगदीश्वर यांचा परस्परांची संबंध काय, या एवढ्या गहन विषयावर तर असंख्य मतं असतील, यात काही बात नाही. काही जण असं म्हणतात की या शून्यातनं जग निर्माण झालं, काही जण म्हणतात परमाणूपासून जग निर्माण झालं, काही जण असं म्हणतात की पुरुषाचा प्रकृतीशी संयोग झाला, शक्तीशी, तिथून जग निर्माण झालं. आता हे सगळे मांडणारे लोक कोण आहेत? अगदी थोडे. तसंच साधना मार्गांचं सुद्धा आहे. काही जण म्हणतात ज्ञान मार्गाला तोड नाही, काही जण म्हणतात योग मार्गानेच गेलं पाहिजे, काही म्हणतात कर्म मार्ग सगळ्यात चांगला, काही म्हणतात नाही भक्तीशिवाय आपल्याला आपल्याला दुसरं काही जमणारच नाही. म्हणजे ही सगळी मतमतांतरं आणि ही पुन्हा एकदा केवळ वितंड वाद घालण्यासाठी नाही आहेत. जी मतं यांनी मांडली आहेत ना, ती दर्शनं म्हणून आपल्याकडे मान्य आहेत. म्हणजे अतिशय थोर लोकांनी, मध्वाचार्यांचं वेगळं मत, शंकराचार्यांचं वेगळं मत, म्हणजे अतिशय थोर लोकांनी सुद्धा वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. कोणी जगाला सत्य म्हणतं, कोणी मिथ्या म्हणतं, कोणी जीव शिव आहे म्हणतं, कोणी म्हणतं नाही आहे जीव शिव, वेगळे वेगळे आहेत. तर अशी सगळी जी मतमतांतरं आहेत, त्या मतमतांतरांमध्ये आपलं मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण सामान्य लोकांचं काय? सामान्य लोकांचा बुद्धिभेद तरी या ज्ञानी माणसांनी करू नये एवढीच अपेक्षा व्यक्त करतात. कारण होतं असं की कालही आपण बघितलं की लहान मुलांना जसं विडंबन कळत नाही, तसं सामान्य माणसाचं सुद्धा मन अगदी सहज भ्रमित होतं. आणि मग असं वाटायला लागतं यांना एवढ्या ज्ञानी लोकांमध्येच एकमत नाही आहे, मग खरं आहेच की नाही काय माहिती. आणि आपल्या संस्कृतीमध्ये ना विविधतेचा हा आदर केला गेला नाही. हे आपल्या संस्कृतीचा जे काय तरुणाई संस्कृती कसं दूर चाललेली आहे हे अगदी महत्त्वाचं कारण आहे. कारण विविधता हीच आपली संपन्नता आहे. खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने मतं मांडून सुद्धा लोक आपला उद्धार करून घेऊ शकतात, हेच आपल्या संस्कृतीचा विशेष आहे. पण हे विशेष का विसरलं जातं? कारण मतांचे आग्रह निर्माण होतात, संप्रदाय निर्माण होतात. जेव्हा मतांपर्यंत राहतात तेव्हा ठीक असतं, पण त्याचे संप्रदाय जेव्हा निर्माण होतात त्यावेळेस सगळी गडबड होते. आणि म्हणून ज्ञानी माणसांनी तरी अशा सामान्य लोकांचा बुद्धिभेद करू नये. कारण सामान्य लोकांसाठी चांगलं काय? तर आपण स्वतःकडे विनय घेऊन म्हणतात, माझ्यासारख्या सामान्य माणसाला एवढंच कळतं की तुला शरण यावं. आणि जो भगवंताला अनन्य भावाने शरण जातो त्याला भगवान बुद्धियोग देतोच. आणि त्याला बुद्धियोग मिळाला की त्याला हे सगळं सहज समजतं जे काय चाललेलं आहे ते, आणि मग त्याला आपलं मतही बनवता येतं. आणि म्हणून अशा शंकराला मी शरण जातो आहे की हे सगळ्या जगाचा कारणच तो आहे. आणि म्हणून मी एवढंच काम करणार आहे की त्याला अनन्य भावाने शरण जाणार आहे. बाकी मतमतांतराशी मला काही घेणं देणं नाही, असं आपणचं म्हणणं आहे. मी इच्छितो हरिचरित्र रचावयासी घालावया गवसिनीच जणू न भासी. जे शक्य ना घडत ते आपुल्या प्रसादे
माझ्या श्री वरदहस्त गुरो असुदे. जे शक्य नाही ते सुद्धा आपल्या प्रसादाने घडू शकतं. काल आपण पाहिलं अचिंत्य परतत्व करत ते करून वासनेचा क्षय. असं इतकं जे परतत्व, जे परब्रह्म, जे सद्गुरू आहेत, त्यांची कृपा इतकी आपल्याला विशेष काहीतरी आपल्या हातून घडवते. असा गुरूंचा वरदहस्त माझ्या शिरी असू दे. कारण मी जे काय करतोय ना ते जणू काही आभाळाला गवसणी घालण्यासारखं आहे. आपल्याला माहिती की गवसणी म्हणजे तंबोरा वगैरे या सगळ्यांना झाकून ठेवण्यासाठी, धूळ लागू नये म्हणून जे त्याला कव्हर शिवलं जातं त्याला गवसणी म्हणतात. म्हणजे सर्वार्थाने कवळून घेणारं, एकत्र करणारं असं ते असतं. आता आभाळाला गवसणी घालणं शक्य आहे का? हे आभाळाला गवसणी घालणं शक्यच नाही. असं काहीतरी मी करायला जातोय आणि एवढं अतर्क्य काम मी करणार आहे म्हणून सद्गुरूंचा वरदहस्त माझ्या शिरी असू दे. आता गेल्या सर्गामध्ये भगवंतचरण झालेलं आहे आणि असं झाल्यामुळे काय झालं पुढे हे आपण बघणार आहोत. कारण आता इथे भगवंत गोकुळामध्ये आलेले आहेत, नंदाच्या घरी आलेले आहेत आणि तिथून पुढचा आपला प्रसंग आहे. ओंकाराचा उदय झाला हिरण्यगर्भा पुनजा वेळा, मंगलता ती त्या समयाची आज येथ जणू धरते प्राची. प्राची म्हणजे पूर्व दिशा. ज्या क्षणी ओंकार हा अनाहत नाद किंवा हा पहिला शब्द असं म्हणलं जातं आणि तो प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडातून निर्माण झाला, मुखातून निर्माण झाला असं म्हणलं जातं. तर अशा ओंकाराचा उदय, ओंकार जेव्हा भगवंताच्या मुखातून निघालेला असेल त्यावेळेस वातावरणामध्ये जी मंगलता होती ती मंगलता जणू काही गोकुळामध्ये दिसत होती. पूर्वेनी ती मंगलता धरली होती जणू काही. खरं म्हणजे ती श्रावणातली सकाळ. सकाळ ती श्रावणी म्हणूनी कुंद असावे वातावरण, चरण परी श्री हरीचे जेथे उरेल केली दुर्दिन तेथे. श्रावणातली सकाळ सहसा आपण सध्याही रोज अनुभवतोय की सूर्यदर्शन दिसेल न दिसेल सहसा दिसतच नाही. अतिशय कुंद असं वातावरण, आत्ता पाऊस कोसळेल असं वाटतंय. आता या वातावरणामध्ये जर वारही नसेल, जर झाडाचं पानही हालत नसेल तर जो एक दमटपणा येतो, जीव गुदमरल्यासारखा जीव होतो, अशा वातावरणाला दुर्दिन म्हणतात. दुर्दिन म्हणजे फक्त वाईटच दिवस अशा अर्थी नाही, तर या वातावरणाच्या विशेषताला सुद्धा दुर्दिन म्हणतात. तर जिथे भगवंत स्वतः अवतीर्ण झालेले आहेत तिथे असा दुर्दिन श्रावण असला तरी कसा राहील मिळाले. त्याच्यामुळे तिथे श्रावण असूनही अतिशय मंगल असं वातावरण होतं. अरुणोदय होत असे मनोहर, नवी प्रभा फाकली लालसर, मेघखंड रंगले त्यामुळे जणू गुलाले रंजित कमळे. कमळांवर जणू गुलाल उधळावा. आपण बघा आभाळामध्ये आपण म्हणू ना, आपल्या मनात जो आकार धरू आपण तो आभाळामध्ये आपल्याला दिसतो. आता इथे कमळांचा आकार मनामध्ये धरला आणि इकडनं सूर्योदय होत आहे, त्यामुळे त्या पांढऱ्या ढगांची सगळ्या किनारीच्या गुलाबी झाल्या. ते जणू काही गुलाल या कमळांवर उधळला गेला असं दृश्य दिसत होतं. पूर्व दिशेला आज काय हे तेज उजलते तरी कसले हे. आज काय विशेष आहे बरं, श्रावणातील दिवस असून सुद्धा पूर्व दिशेला एवढं सुंदर तेज कसं काय आलंय. कदाचित इंद्राच्या का शततमयज्ञी वसुधारेने प्रदीप्त अग्नी. कदाचित असं झालंय का की इंद्राने जे 100 अश्वमेध यज्ञ केले त्या 100 यज्ञांच्या शेवटाला पूर्णाहुतीला, वसुधारा म्हणजे पूर्णाहुतीला धरलेली गोमुखातून जी तुपाची धार धरतात. आता आपण साधे यज्ञ करतो, तो 2 किलो तूप तर त्या पूर्णाहुतीला लागतं. आता 100 यज्ञ आणि तेही इंद्राचे. तेव्हा जी पूर्णाहुती टाकली गेलेली असेल तेव्हा जे काय तेज उसळलं त्या तेजामुळे पूर्व दिशा इतकी चांगली दिसतीये का? किंवा कदाचित असं झालेलं आहे का, सुधा कुंभका गरुड करातून हरुणी नेता पडला निसटून, भूवरी आदळता त्यातील अमृत काय हे उसळे उज्ज्वल. सुधा कुंभ, अमृताचा कुंभ. आता गरुडाने का पडवून न्यावा पडवा, कुठून कुठे घेऊन चाललेला होता. फार मजेशीर कथा आहे आणि किती क्षुल्लक गोष्टींवरनं आपण आपलं आयुष्य कसं बदलून टाकतो ते त्या कथेवरनं फार घेण्यासारखं आहे. दक्ष राजाच्या 2 मुली, त्याला पुष्कळ मुली होत्या, पण त्यातल्या 2 मुली म्हणजे कद्रू आणि विनिता. ती कद्रू आणि विनिता या दोघी महर्षी कश्यपांच्या पत्नी झाल्या.
पुढे चालले. त्यांनी जी काही पतिसेवा केली त्याच्यामुळे महर्षी कश्यप प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागा म्हणाले. प्रत्येकीला एक एक वर दिला. आता कद्रू नावाप्रमाणेच त्याच्यामुळे तिला असं वाटलं की माझ्या आधी काहीतरी मागेल, त्याच्यामुळे तिने घाईघाईने मागितलं. अतिशय बलवान आणि लोकांना भीती वाटेल, उत्पन्न करतील असे 1000 पुत्र मला पाहिजे. ते म्हणजे तथास्तु. विनिता तोवर शांत होती. विनिता म्हणाली मला 1000 नसले तरी चालतील, मला 2च द्या, पण कद्रूच्या मुलांपेक्षा बलवान द्या. किती क्षुल्लक गोष्टी आहेत खरं म्हणजे. पण झालं, दोघींनाही तथास्तु म्हणले. इकडे कद्रूला 1000 मुलं झाली. सर्प अतिशय बलवान आणि भीतीदायक. तिने जसं मागितलं आणि म्हणून काय मागायचं हेही समजलं पाहिजे. जसं ध्रुवाला शंख घालायला लागल्यानंतर काय मागावं हे समजलं, तसं कद्रूनी जे मागितलं ते तिला मिळालं. आणि इकडे विनितानी जी अंडी, आता हे खरं म्हणजे काय पुराणामधलं रूपक आहे ते मला माहीत नाही, पण विनितेची 2 अंडी होती म्हणाले आणि ही 2 अंडी काही उगवेच ना. आणि मग तिचा पेशन्स संपला, संयम संपला. तिकडे कद्रूची मुलं वाढायला लागली, बलवान व्हायला लागली. आणि कोण कोण, कालिया, वासुकी, तक्षक, कर्ककोट, सगळे एवढे मोठे मोठे सगळे नाग, हे सगळे नाग हिचे मुलं आहेत. आणि माझी तर मुलं अंड्यातनं बाहेरच येणार म्हणाली. संयम संपला एक दिवस आणि तिने 2 पैकी 1 अंड फोडलं. आता त्या अंड्यामधल्या बाळाची पूर्ण वाढ अजून झालेली नव्हती आणि म्हणून त्या बाळाला पाय नव्हते. हे बाळ म्हणजे अरुण, जो सूर्याचा सारथी आहे. आणि मग तो अरुण अतिशय रागावला आईवर की काय आहे, तुला एवढा संयम नव्हता, तू माझं सगळं आयुष्य बर्बाद करून टाकलं. बघा, संयम नसेल तर काय होतं, ती स्वतःच्या बाळाचा सुद्धा घात होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी आईला असा शाप दिला की तुला दास्यामध्ये राहावं लागेल. माझं आयुष्य जसं परावलंबी केलंस तू, तसं तुझं पण आयुष्य दास्यामध्ये जाईल म्हणाले. तर ती म्हणली की माझ्यातून चुकून झालं, मी मुद्दाम नाही केलं. आता आईवर कोण किती वेळ रागवेल ना. त्याच्यामुळे तो म्हणला काही हरकत नाही, तू जर संयम बाळगलास तर या दुसऱ्या अंड्यातनं येणारं मूल जे आहे ते तुझं दास्यातनं सुटका करेल. किती साध्या साध्या गोष्टी बघा तुम्ही. आणि मग दुसऱ्या अंड्यातनं बाहेर पडले गरुड. आता गरुडाची शक्ती काय वर्णावी ना. मग आता कद्रूला वाटलं की आता सध्या आपण जे काय सिरियल्समध्ये बघतो एक्झॅक्टली तसं तेव्हा बसतं. मग आता कद्रूच्या डोक्यामध्ये वेगळा कट शिजायला लागला की आता माझ्यापेक्षा तर हा गरुड एवढा, आणि त्या अरुणाला पण सूर्याने आपला सारथी म्हणून घेतलं, त्याचं काही वाईट झालं नाही. मग आता काहीतरी नवीन युक्ती काढली पाहिजे म्हणली. मग तिने उगीच एक दिवस सकाळी उठून, का गं तुला उच्चश्रवा आठवतो का, समुद्र मंथनातून निघालेला घोडा? ती म्हणजे हो आठवतो की. विनिता म्हणे सांग बरं कसा आहे. ती म्हणे अगदी शुभ्र पांढरा आहे. हॅ चुकलेस म्हणे तू, घोडा पांढरा आहे पण शेपूट काळा आहे म्हणाली. ती म्हणली नाही नाही, मला अगदी चांगलं आठवतंय, घोडा शुभ्र पांढराच आहे. लावतेस का बेट म्हणाली. हो म्हणे मी बेट लावते, मला अगदी खात्री आहे की तो घोडा पांढराच आहे. बेट तर लावली मी, आणि काय लावली शर्यत की जी हरेल तिने दुसरीचे दासी बनवून राहायचं. आणि इकडे कद्रूनी काय केलं, तिने तिच्या त्या काळ्या घोर सर्पांना सांगितलं मुलांना की त्या शेपटाला जाऊन गुंडाळी घाला, म्हणजे शेपूट कशी दिसेल, काळी दिसेल. सिरियल आहे की नाही आपली, म्हणजे त्याच्यावर एक सुरू व्हायला काही हरकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग चला आता उच्चश्रवा जाऊन बघूयात म्हणे. बघितलं तर शेपूट काढ. आता विनिता सरळ हृदयाची, ती म्हणली झाली असेल बाबा माझी चूक, आणि म्हणून तिने दास्यत्व मान्य केलं. गरुडाला मात्र प्रचंड राग आला, कारण ते सर्प नंतर वेटोळं सोडून निघून गेलेले पण त्यांनी पाहिले. पण आता काय झालं की जेव्हा शर्यत जिंकली गेली त्यावेळेस ती दासी झालेली होती आणि पूर्वीचा काळ होता ना, त्यामुळे वचन एकदा दिलं ते दिलं. प्राण जाय पण वचन न जाय अशी परिस्थिती खरी खरी होती. आता गरुड म्हणला की कद्रूला विचारलं पाहिजे की माझ्या आईची दास्यातनं सुटका कशी करशील. तर ती म्हणाली की आता माझे पुत्र जेवढे बलवान आहेत ना, तर त्यांना आता अमरपण करायचंय मला, आणि म्हणून तू आता मला अमृत आणून दे देवांकडनं. तू अमृत आणून दिलंस ना तर मी तुझ्या आईची सुटका करते. गरुड तर म्हणजे त्यांच्या शक्तीला काही तुलना नाही. त्यांनी इंद्राशी युद्ध केलं, अमृत कुंभ आणला. इंद्र म्हणला की तू अतिशय चुकीच्या माणसाकडे, चुकीच्या लोकांकडे देतोयस बरं का, सावध राहा. गरुड म्हणले काही हरकत नाही, मला फक्त तिथपर्यंत पोहोचवायचं आहे, तुम्ही पळवा की लगेच, मला नको आहे, मला लोक पण नाही म्हणले त्या अमृताचा. ज्या क्षणी गरुडानी
तो कुंभ गवतावर ठेवला आणि सगळे सर्प त्या कुंभाकडे यायला लागले. इंद्राने तो पळवला. सर्पांना वाटलं काहीतरी थेंब सांडले असतील म्हणून त्यांनी जे गवत चाटलं म्हणून त्यांची जीभ दुबवली असं म्हणतात. आणि कदाचित एखादा थेंब किंवा इनडायरेक्ट स्पर्श त्या गवताला झाला ते आहे दुर्वा. आणि म्हणून दुर्वांकूर जे आहेत ते अमृतासारखे आहेत असं म्हटलं जातं. दुर्वांकूर अनेक रोगांवर औषध पण असतं. सांगायची गोष्ट खरं म्हणजे याच्याशी काही संबंध नाहीये, पण किती साधी गोष्ट. घोड्याची शेपटी काळी का पांढरी ह्याच्यावर एखाद्याचं आयुष्य पूर्ण बदलावं हे किती वाईट आहे खरं म्हणजे. किंवा संयम नसल्यामुळे अंड लवकर फोडलं आणि एखाद्याचं आयुष्य पांढरं जावं. मला असं वाटतं की या सगळ्या पुराणातल्या कथा आहेत ना, या रूपक कथा आहेत. याच्यावरनं आपण काही ना काहीतरी शिकायचंय आणि काय कसं वागू नये आणि कसं वागायचं हे शिकण्यासाठी या कथा आपल्याकडे आलेल्या आहेत. पण इथे असं झालं म्हणाले की ही जी पूर्व दिशेला सुंदर प्रभा पाकली आहे, सुधा कुंभका गरुड करातून हरुणी नेता पडला निसटून, भूवरती आदळता त्यातील अमृत काय हे उसळे उज्ज्वल. त्यामुळे असं झालंय का म्हणाले, छेन तसे सूर्य राजभूमी पावन करण्या येती, सुवर्ण रज उधळीत चालले तत्पर सेवक पुरती जय हरी. असं काही झालेलं नाही म्हणाले. सम्राट प्रत्यक्ष सूर्यदेव हे आता पृथ्वीवर राज्य करायला येत आहेत आणि त्यांच्या आगमनाची वार्ता देण्यासाठी त्यांचे सेवक जे आहेत ते सुवर्णाचे कण उधळत चाललेत म्हणाले. पूर्वी राजे महाराजे येताना अशी पद्धत होती, सोनी नाणी रुपयाची चांदीची वगैरे किंवा सोन्याची उधळण्याची. आता हे तर सम्राट आणि त्यामुळे असं झालेलं आहे म्हणाले. आणि मग आता पुढे काय होणार आहे, उगवे आता यांनी काय सांगितलं, या सुवर्ण कर्ण जे आले किंवा या राज्यावर जी प्रभा फाकली असं म्हटलं तर आपण अरुणोदय म्हणतो ना, तो अरुणोदय सूर्योदयाच्या किंचित आधीची घटिका आहे. त्यामुळे आतापर्यंत जे वर्णन आहे ते अरुणोदयाचे आणि आता सूर्योदय होणार आहे. कारण अरुण येतात ती बातमी सांगत येतात की सूर्यदेव यायला लागले म्हणून. उगवे आता प्रभात मंगल नाचत येती किरणे कोमल, विहंगमाची किलबिलकानी प्रसन्नतेची घुमवी गाणी. आता हे ना नुसतं ऐकत राहण्यासारखं आहे, काही विश्लेषण नाही. सोनेरी उन घराघरांवर तळपे वृक्षांच्या शेंड्यावर, मंद वायुने डुलती वेली फुले सुगंधी जागर फुलली, थेंब पावसाचे सुकुमार दुर्वांच्या हिरव्या पात्यावर, वरुणाने जणू आज गोकुळी असंख्यात रत्नेच उधळली. खरंच कधीतरी असे छान हिरवळ पसरलेल्या ठिकाणी अगदी सकाळी सकाळी श्रावणामध्ये जावं आणि असंच सुंदर वातावरण आपल्याला इथे सुद्धा आपल्या भाग्याने अजून बघायला मिळतं. जे जरा जास्त भाग्यवान आपणसारखा प्रवास केलेले त्यांनी तुंगनाथाचं वर्णन लिहिलेलं आहे की अतिशय खडी अशी चढण चढून तुंगनाथावर जेव्हा पोहोचलो म्हणाले त्यावेळेला जी पहाट होत होती, सकाळ होती. हिमालयामध्ये सहसा खूप लवकर प्रवास सुरू करतात. तर जो काय सूर्याचे किरण होते आणि जमिनीवर जे दवबिंदू पडलेले होते त्या प्रत्येक दवबिंदूमध्ये इंद्रधनुष्य दिसत होतं. जणू काही इतकी असंख्य रत्न जमिनीवर आमच्या स्वागतासाठी होती. आता क्वचित एखाद्या भाग्यवानाला असे दिसतं, पण दवबिंदूत आपण खरंच बघतो इव्हन अगदी जी पानांवरचे असे थेंब थांबून राहिलेले असतात, आता पडू की नको, ते पण इतके सुंदर दिसतात. तर असं एक सुंदर वातावरण इथे निर्माण झालेलं होतं. किंवा कदाचित असं झालंय का, वाही पृथ्वी न्हाली नटली नंद घरी उत्सवा निघाली. काय उत्सव आहे बरं, कळेल आपल्याला पुढे. तिच्या हरित शालू सशोभती पदरासी हे गुंफित मोती. तिच्या हिरव्या शालूला जणू काही मोती गुंफले असं दिसतंय म्हणाले. शिरी घेऊनी मृण्मय घागर स्त्रिया निघाल्या पाणोठ्यावर. आता या कशा स्त्रिया होत्या, अतिशय पतिव्रता. तेजाने निज पावित्र्याचे उजळ करीत मुख दशा दिशा दिशा दिशांचे. थोडीशी हलके अंधुक उजेड होता, तो उजेड आता फाकला जास्त. सूर्याची किरण आली तर खरंच झालं, पण कदाचित या स्त्रियाच्या पाण्याला निघालेल्या होत्या, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे पावित्र्याचं तेज होतं त्यामुळे कदाचित उजेड वाढला म्हणाले आसपासचा. आणि या निघालेल्या होत्या स्त्रिया सगळ्या. तेवढ्या नंदाचं घर लागलं मध्ये. नंदाच्या दाराहून जाता गडबडताही दिसली
विशेष दिसत्या वर कोणी का स्त्री ते वगळून गेली जय हरी सुखकंदा. असं काहीतरी विशेष काल आपण पाहिलं. कुतूहल हा स्थायी भाव. त्याच्यामुळे रोज जात होतो तेव्हा नंदाच्या घरामध्ये शांतता. यशोदा आपली 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 कामं करते, रोहिणी आपली कामं करते. त्यांच्याकडे कदाचित पाणी आणायला त्यांना जावं लागत नसेल, पाटील होते, पण शांतता असायची. आज कसली गडबड दिसतीये, बघितलं पाहिजे. आणि काय आहे की फोन करून जाण्याची पद्धत नव्हती ना. सहज दार उघडं दिसलं, दार उघडंही असायचं आणि उघड्या दारातनं आत गेलेलं कोणी वाईट मानायचं पण नाही. त्याच्यामुळे घुसल्या सगळ्याजणी आतमध्ये आणि बघतात तर नंदाच्या अंगणा भीतरी 2 चारकी असती नारी यांच्या आधी पोचलेल्या, थोड्या आधी निघालेल्या. मध्ये यशोदा मूर्छित अबला नंद दूरसा गोंधळलेला. यशोदा बेशुद्ध पडलेली होती, तिच्या मुताली या होत्या आणि नंदबाबा लांब उभे होते. त्यांना समजत नव्हतं की कायच करावं आता, त्याच्यामुळे गोंधळून उभे होते. यशोदेस जागवी रोहिणी, ही वसुदेवांची पत्नी बलरामांची जी आई आहे ती यशोदेला जागा करत होती, पाणी शिंपडत होती. मुखावरी लव शिंपून पाणी वारा घाली कुणी पदराने निरखी वदना आतुरतेने. अशी गंमत असते बघा. एखाद्याला चक्कर आली की तेवढा बाजूला गोंधळ घालतात की त्याला थोडासा श्वास घ्यायला मोकळी हवा मिळावी, त्याच्यासाठी पण बाजूला करावं लागतं लोकांना. तसेच सगळ्याजणी भोवताली गोळा झाल्या होत्या. जे सुचेल ते सगळ्याजणी करत होत्या आणि ती यशोदा कधी शुद्धीवर येईल हे बघत होत्या. काही जणी हुशार होत्या. इथे थांबून काय करायचं म्हणल्या, आजूबाजूला बघत होत्या. त्यांना दिसलं की बाळ तर तसंच आहे बाजूला आणि उघडं वागडं आहे पुन्हा. थंडीचे श्रावणातली पहाट थंड करत असतं वारं. सतेज बालक गोजी रवाणे गुंडाळी दुसरी वस्त्राने. ज्या थोड्याशा भान ठेवून होत्या त्यांनी ते बाळ गुंडाळलं वस्त्राने. तोच यशोदा ये भानावर परतवीत नंदाचा धीर. नंदाचा धीर अगदी सुटायला आलेला होता पण यशोदा शुद्धीवर आली हे पाहिलं आणि नंदाचा धीर परत आला नाही. गोळा होऊन तिच्या सभोवती स्त्रिया अधीरा वृत्ता पुसती. आता बेशुद्ध झालेली शुद्धीवर आली, आता विचारलंच पाहिजे ना काय झालं ते. त्याच्याशिवाय कसं काय, काय हो कसं काय झालं. दवाखान्यामध्ये पेशंटला भेटायला गेले किंवा ऍक्सिडेंट झालेला असेल, हार्ट अटॅक येऊ दे, काही इमर्जन्सी म्हणून भेटायला गेले, कसं झालं हो. खरं तर सगळं कळलेलं असतं म्हणून दवाखान्यात भेटायला जातात. सांगणारा पण उत्साहाने सांगतो, ऐकणारा पण अगदी म्हणजे ते विचारल्याशिवाय ते कर्मकांड पूर्णच होतो. कसं झालं हो, मग परत पहिल्यापासून. मग त्याच्यामध्ये सगळं अगदी सिरियल कुठली चालू होती, कोणी दुपारी काय खाल्लं होतं, इतकंच असं वगळं जे सुरू होतं हे सगळं झाल्याशिवाय काही समाधान वाटत नाही. त्यामुळे ते अगदी विचारायला लागल्या काय चाललंय कशामुळे झालं. थांबा म्हणली जरा. प्रथम बालका अंकी घेऊन सांग तसे त्याचे मुख चुंबून. मानावरती पूर्ण. थांबा जरा, बाळाला घेऊ द्या. त्या बाळाला जवळ घेतलं आणि मग सांगायला लागली. काल असं झालं म्हणली, रात्री उठले होते झोपेतनं. काल निशी वासरू मोकळे बांधण्यास ओढाया गेले. बाहेर आले तर पाहिलं तर वासरू मोकळं होतं आणि म्हणून त्या वासराला बांधायला गेले तर त्याने हिसका दिला. असह्य कळतो पोटी आली प्रसूत झाले शुद्धी केली. कदाचित त्या कळीच्या नंतर तर मला काही आठवत नाही म्हणाली, पण त्यामुळे माझी प्रसूती झाली असेल. पहिलेच करीन बरं का. नंदाला अनेक वर्ष मुलबाळ नव्हतं, हे पहिलंच बाळ त्यांना होणार होतं, अशी परिस्थिती आहे. आणि तरी देखील ती म्हणाली मला कळलं नाही काय झालं ते, पण बहुतेक तेव्हा माझी प्रसूती झाली असावी. परी सुरक्षित बाळ खरोखर देवाचीच कृपा ही. जोडी कर गरीवरुनी नंदा स्वर्ग ठेंगणा होई जय हरी सुखकंदा. इतकं सगळं झालंय. काल रात्री अपरात्री कधीतरी ही घटना घडली आहे. आता सूर्योदयाच्या वेळेला तुम्ही आलाय आणि तोवर हे बाळ माझ्या शेजारी सुरक्षित आहे. किती देवाची कृपा म्हणायची, नाही तर काय होऊ शकलं असं त्या बाळाचं. आणि मग यांनी यशोदेस मग घरात नेले. उचित असे उपचारही केले. नुकतीच बाहेर डिलिव्हरी झालेली, वारं लागलं नाही पाहिजे, घेऊन आतमध्ये गेले. आजी तिला स्वच्छता करायची ती केली, तिला गरम कपडे दिले, तिला गरम खायला प्यायला दिलं. फार दिवसांनी पुत्र जन्मला तुला आता का त्या हर्षाला. या हर्षाला तुला म्हणजे काही तुलना असू शकेल का, कारण नंदबाबा सगळ्यांचे लाडके, त्या गावाचे प्रमुख आणि त्यांच्या घरी इतके दिवस मुलबाळ नाही आणि असा हा मुलगा झालेला आहे. इतका गोजीरवाणा मुलगा झालेला आहे
तर त्यांच्या हर्षाला त्या आनंदाला काही तुलनाच नाही. पण ही तुलना फक्त किंवा हा हर्ष फक्त नंदाच्या घराशी सीमित होता का, तर अजिबात नाही. नंदगृही हरी जन्म आला, घरोघरी आनंद उसळला. गोकुळामधल्या प्रत्येक घरामध्ये आनंद उसळला होता. कमळ विकसते कुठे तळ्यात, सुगंध पसरे सर्व वनात. कमळ कुठेतरी उगवलेला आहे. अनेकदा अशी आपल्याला खूपदा हा अनुभव, आपलं मन जागृत असेल ना तितका अनुभव येतो. शिरीषाचं झाड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, उंच वृक्ष असतो खरं म्हणजे. आपण काही रोज वर जाऊन बघत नाही की त्याला फुलं आली आहेत की नाही. पण एखाद दिवशी मार्च एप्रिलमध्ये असं होतं की त्या शिरीषाच्या झाडाजवळनं जाताना इतका सुरेख सुगंध येतो. वर पाहिलं की तो अगदी पानोपानी डवरलेला असतो. म्हणजे इतकं सहज तो शिरीष त्याची सुगंध पाठवतो आणि त्याचे आल्याची कल्पना देतो. तसंच त्यांचा जो आनंद होता तो त्यांच्या घरापुरता लिमिटेड नव्हता, तर गोकुळामधल्या सगळ्या घरांमध्ये तो आनंद होता. दुसऱ्यांच्या दुःखामध्ये, कालही आपण बघितलं की दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सामील होणं हे त्या मानाने सोपं असतं. का सोपं असतं माहितीये का? दुःख त्याला झालेलं असतं, मला नाही झालेलं आहे ना. त्यातल्या त्यात मनामध्ये तो आनंदही असतो की बरं झालं बाबा, माझ्या वाटेला नाही आलं, आणि म्हणून मग तिथे जाणं थोडंसं सोपं असतं. पण दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदाने सरळ मनाने सामील होणं हे खरंच अवघड असतं. कारण कुठेतरी मत्सर येतोच ना. कितीही आपल्याला मिळालेलं असेल तरी त्याला मिळालं का हे मनामध्ये येतच. आणि त्याच्यामुळे समरसता या शब्दाचा अर्थ काय माहितीये? रस, ती आपुलकी, ती सारखी आपुलकी आपल्याला इतरांबद्दल वाटते का? तर त्याच्यामुळे दुसऱ्याच्या आनंदामध्ये जेव्हा आनंद मानायला आम्ही शिकू तेव्हा ती खरी समरसता आहे. दुःखामध्ये नाही. दुःख तर काय आपण जातोच, कर्तव्य म्हणून जातो. पण आनंदामध्ये आनंद मानता येणं, एखाद्याचं कौतुक करता येणं, आणि महाराष्ट्रीयन लोक त्या बाबतीमध्ये अत्यंत कंजूस आहेत. असं भरघोस कौतुक करावं असं अजिबात वाटतच नाही आपल्याला. बरं आहे, म्हणजे अगदीच वाईट म्हणायचं नाही म्हणून ठीक आहे, बरं आहे. पण त्यातल्या त्यात आपण जसं पुण्याकडे जाऊ तेवढं वाढत वाढत जातं. निदान मराठवाड्यामध्ये नागपूरकडे जाऊ तर जरा अजून थोडंसं तरी दिसतं. पण अवघड जातं. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये दुसऱ्यांनी काहीतरी चांगलं केलंय त्याला चांगलं म्हणणं, त्याला क्रेडिट देणं, त्याला फार मोठं म्हणणं. आणि असं सगळं मोठं मन या गोपगोपींकडे होतं. म्हणून भगवंत तिथे राहिलेत ना. भगवंतांनी सांगितलं ना स्वतः की मला गोकुळामध्ये घेऊन चल म्हणून वसुदेवांना. तर भगवंत तिथे का राहिले हे गोपगोपीचे आपण पुढे बघणार आहोत. हे ऋषीमुनी आहेत आणि या ऋषीमुनींना मधुरा भक्तीचा अनुभव घ्यायचा होता. त्यातल्या त्यात गोपींना मधुरा भक्तीचा अनुभव घ्यायचा होता. आणि मग मधुरा भक्तीचा अनुभव जो आहे तो स्त्री झाल्याशिवाय घेता येतो. म्हणून या सगळ्या ऋषींनी गोपी म्हणून गोकुळामध्ये जन्म घेतला होता. आणि भगवंत इथे येणारच आहेत, भगवंतांबरोबर क्रीडा करायला मिळावी म्हणून सगळे देव हे गोपांच्या रूपाने तिथे आलेले होते. मग आता मोठं मन असणारच ना. आणि म्हणून त्याच्यात ते सगळेजण आनंद व्यक्त करत होते. वाजे सनई गरजे ढक्का, डुलती गगनी गुढ्या पताका. सगळ्यांनी आनंद व्यक्त केलेला होता. तोरणदारासी पुष्पांचे, कुठे नारळासह आंब्याचे. कळलं का? एकाच दाराला तोरण नाही, सगळ्या दारांना तोरणं, आणि मग ती विविध प्रकारची. सर्व घरी शर्करा वाटती. सगळ्या घरांमध्ये नाही, सगळ्या घरांमधून. यांनी त्याला, त्यांनी त्याला, त्यांनी त्याला, प्रत्येक घरांमधनं साखर वाटणं चालू होतं. आणि मग विचारायचे तुम्ही का वाटताय? अहो नंदाला मुलगा झाला. प्रत्येकाचं कारण तेच, नंदाचा पुत्रोत्सव कधीही. पण प्रत्येक जण साखर वाटत आनंदामध्ये सहभागी होत होता. प्रतिदिवशी हे चालू होते, अधिकाधिक ये हर्षा भरते. भगवंत जिथे तिथे काय करतो. आणि मग नाव ठेवण्याचा दिवस आला, 12वा दिवस. नाव ठेवण्याच्या दिवशी तर थाटासी मानुरली, नारींची बहुदांगल झाली, गमती झुलत्या केळी जय हरी सुखकंदा. केळींची उपमा का दिली असेल असं वाटतं तुम्हाला? केळी जी आहे ना तिला लेकरूवाळी म्हणलं जातं. म्हणजे नटल्या होत्या पण एक लेकरू इकडे एक पदराला, त्याच्या सहित त्यांचा जो आनंद व्यक्त करणं, मुलाबाळांच्या सहित आनंद व्यक्त करणं चाललेलं होतं.
हे बाळ इकडनं ओढतंय, ते तिकडे ओढतंय, मैत्रीण तिकडे बोलवतीये, ते काय झुलणं चालू होतं. तर जणू काही या लेकरवाळ्या केळी झुलतायत असं जणू काही ते दिसत होतं म्हणाले. मंगल नाम करुणी भूषा नंद गृहासी निगती योषा. मंगल स्नान केलं, सुरेख अशी वेशभूषा केली आणि निघाले सगळ्या जणी नंदाच्या घरी. पथी दिसे समुदाय तयांचा गुच्छ रम्यसा जसा कळ्यांचा. त्या कळ्यांचा गुच्छ असा रमणीय रस्त्याने चाललाय असं जणू वाटत होतं. वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कळ्या. फुलांच्या मार्केटमध्ये असाच अनुभव येतो बरं काय, की सुंदर फुलं बघायला मिळतात. तेवढ्यासाठी तरी रोज तिथे जावंसं वाटतं की वा 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 इतकी सगळी फुलं आणली नाही तरी चालतील, पण बघायला मजा येते तिथे फुलं. अतिशय सुरेख रस्ता तो दिसत होता. प्रत्येकीच्या ताट करात झाकून जाळीच्या वस्त्रात. काल सांगितलं होतं की ताट डोक्यावरची सगळी झाकलेली आहेत का, तर मी काय दिलं हे गुप्तपणे द्या, बरोबर आहे ना. पण इथे सगळ्या बायका, तिथे कोण देत होता, कंस देत होता देवकीला, बरोबर आहे. आता इथे या बायका देत आहेत यशोदेला, म्हणून जाळीचं वस्त्र आहे. काय देतं हे कळलं पाहिजे ना, झाकून तर ठेवलंय रीतिरिवाजाप्रमाणे, पण मी किती उंची पीस दिलाय, तू काय दिलंस, तू काय दिलंस असं नकळत कळलं तर पाहिजे, म्हणून सगळ्यांनी जाळीची वस्त्र घातली होती. आत गहू नारळ खण उंची, म्हणजे इकडून तिकडे फिरणारा ब्लाऊज पीस नाही, खरंच ती ज्याचा ब्लाऊज शिवेल असा उंची खण दिलेला होता की ती नक्की त्याचं शिवेल ब्लाऊज अशा प्रकारचा. आत गहू नारळ खण उंची कुठे रेशमी झबले कुंची. सगळ्यांनी बाळंतविडा तयार करायला घेतला. 12 दिवसामध्ये प्रत्येकीचं काही ना काहीतरी तयार झालं आणि त्या सगळ्यांनी रेशमी कुंची झबले हे सगळं आणलं होतं. पूर्वीच्या काळी आपल्याकडे माहिती आहे की आधी कसं कपडे शिवून ठेवायचे नाही आणि त्यामुळे आणि दुसऱ्यांनी दिलेले अजून चांगले म्हणे, स्वतः घेतलेले नाही, आणि त्याच्यामुळे या सगळ्यांनी आहेरामध्ये हे सगळे बाळलेने आणले होते. इकडे नंदानी पण तयारी केली होती. मंडप घातीय नंदाने दिली आतुनी चित्रविताने. आपलं जे छत असतं मंडपाचं त्याला वितान म्हणतात. त्याच्यावर चित्र होती सगळी छान सुंदर, पण गोप काही मागे नव्हते. त्यांनी मंडप घातलाय ना, मग गोपांनी पानं आणली, फुलं आणली, केळीचे खांब आणले. पान फुलांनी शोभा आली उभ्या स्वागता दारी केळी. मंगल प्रसंग आहे, सगळं गाव या सगळ्या आनंदामध्ये सामील झालेलं होतं. आणि मग मध्यभागी पाळणा, मध्ये पाळणा लटके सुंदर रत्ने बाजूस सारी चारी. रंगीत पोपट मोर झालरी निजला आत मुरारी जय हरी सुखकंदा. सुंदर असा पाळणा सुजाला नुसत्या फुलांनी नाही, रत्नांनी सजवलेला. आणि मग कोणी आजी असेल, कोणी मावशी असेल, कोणी आत्या असेल, त्यांनी मग रंगीत वर पोपट सगळ्या झालरी वगैरे केल्या होत्या. कशासाठी, बाळाची दृष्टी स्थिर व्हावी म्हणून. अतिशय विज्ञान आहे त्याच्या मागे पण, की त्या बाळाची दृष्टी स्थिर होत नाही, हलणाऱ्या गोष्टी पण त्याला नीट बघता याव्यात, त्याच्यासाठी ते फिरणारे रंगीत रंगीत असे त्याच्या डोळ्यावर पाळण्यावर टांगले जायचे. पुढे यशोदा पाटावरती काजळ कुंकुमले आली होती. देहा थोडी आली कृशता कांतीसी परिणसे नानता. तिचे उपचार इतके व्यवस्थित चालू होते की खरं म्हणजे अशी इथे अंगणामध्ये तिची बाळंतपण झालं. कृशता आलेली होती पण तरी देखील अनिमिक झाली नव्हती, छान होती, ती चांगली दिसत होती. हा हा म्हणता मंडप सगळा गोप वधूंनी भरुनी गेला. सगळं गाव जमा झालं, सगळं गोकुळ जमा झालं. हे कसं झालं म्हणाले, जणो कवीच्या विशाल चित्ती रम्य कल्पना दाटी करीती. रम्य कल्पनांनी कवीच्या हृदयामध्ये, चित्तामध्ये, विशाल हृदयामध्ये, म्हणजे संख्या किती त्या कल्पनांची, एवढ्या कल्पना असल्याशिवाय एवढं महाकाव्य शक्य आहे का. आणि म्हणून अशा कल्पनांनी हृदयामध्ये दाटी करावी असा तो सुंदर मंडप जो होता तो गोपवधूंनी भरून गेला म्हणाले. कृष्णाच्या मातेच्या भवती ओटी भरण्या जमल्या युवती. तथा यशोदा दिसे जणू का खुले पाकळ्यामध्ये कर्णिका. कमळाच्या मध्ये ते म्हणजे केश हे असतात ना, परागकण असतात, त्याच्यासाठी तो मधला जो भाग आहे त्याला कर्णिका म्हणतात. तर भोवतालला या सगळ्या पाकळ्या जणू काही गोपवधू आणि मध्ये बसलेली यशोदा अशी शोभत होती म्हणाली. आणि मग गोपींनी सुरुवात केली समारंभाला, याच्या नामकरणाच्या. गोपींनी घेतला उचलूनी बाळकृष्ण पाळण्या मधुनी. झोपला होता बरं का,
पण उचलून घेतला. आता हे तर आहेच आहे, झोपलेलं बाळ शांत नाही, आम्हाला त्याला घ्यावंच लागतं लगेच. ओठ फिरवती हसत्या गाला, जावळ मोहविते दृष्टीला. इतकं सुंदर रूप होतं ते की ते मोह घालेल तर न घालेल तरच नवल. आणि मग एकीने घेतलं की दुसरे म्हणायचे आणि इकडे, तिसरे म्हणते आणि इकडे. आता यांचा रंग श्यामल आणि या सुरेख अशा गोऱ्या, इकडून तिकडे त्यांच्या बांगड्या वेगवेगळ्या रंगांच्या, या हातावरनं त्या हातावर, त्या हातावरनं त्या हातावर. हिच्या करातून तिच्या कराशी कृष्ण सारखा नाचे, नील कमल जणू तरंगते हे, जललहरी वरसाचे जय सुभकंदा. इकडून तिकडे इकडून तिकडे भगवंताची स्वारी मस्त या हातातनं त्या हातात चाललेली आहे. अजिबात रडणं नाही, अजिबात कुरकुर नाही, शांतपणे आनंदात घेत होते ते. अन्य करी आपुल्या करातून, देता व्याकुळ अंतःकरण. पण काय करणार ना, ठेवून कसं घेणार, आपलं तर बाळ नाहीये, त्यामुळे दुसरीने मागितलं की द्यावंच लागायचं. मग माझी पाळी कधी येईल म्हणून परत तिकडून जाऊन उभी राहायची, परत माझ्या हातामध्ये येईल म्हणून असं चाललेलं होतं. कृष्णाला नच सोडू वाटे, प्रेम सर्व शरीरातून उमटे. भगवंताचं सानिध्य आहे आणि यांची अनेक जन्मांची पुण्याई आहे, त्यामुळे तो समसमा संयोग झालेला आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की हा भगवंत जो हातामध्ये आलेला आहे हे बाळ, खरं म्हणजे तर हे बाळ आपण सोडूच नाही. दुसरी परितित कीच अधीरा, घेण्या त्या सुकुमार कुमारा. वात्सल्याची ओढा ताण, सहन करी स्मितवदने कृष्ण. वात्सल्य आहे, इकडून तिकडे घेतायत, आनंद आहे, पण खरं सांगा की बाळ इतकी सहजपणे इकडून तिकडे जातात का? कमीत कमी रडकं असणं बाळ म्हणजे हे आरोग्याचं लक्षण असतं. जे बाळ जेवढं निरोगी तेवढं ते बाळ हसरं, कमी रडकं. रडलं तरी पटकन दुसरीकडे लक्ष वेधलं तर लगेच खुदकन हसणार. हे सगळं जे आहे ना ते निरोगीपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून अतिशय निरोगी असलेलं हे बालक आहे, हे अगदी सहज स्मितवदने सहन करत होते. ते सहनसिद्धी, अगदी सहज सहन करत. पण ज्या बायकांना गुडघ्यांना त्रास आहे, हलवत नाही आहे, ज्या बसल्या आहेत एका ठिकाणी, त्यांना हे बघवत नव्हतं ना की आपल्या मुली, लेकी, सुना सगळ्या मस्त कृष्णाला घेऊन मिरवत आहेत इकडून तिकडे, आणि आमच्या वाट्याला कधी यायचं. मग अधिकार गाजवलाच पाहिजे ना, आणि तो अधिकार वृद्धाचा असतो. त्यामुळे वृद्ध आणि ज्येष्ठ ह्याच्यामध्ये फरक असतो. वृद्ध तो जो वयाने नुसता वाढतो, आणि ज्येष्ठ जो आहे तो अनुभवाने वाढल्यामुळे इमोशनली इंटेलिजंट होतो, तो ज्येष्ठ. पण इथे या वृद्धाच होत्या सगळ्या. त्याच्यामुळे त्या वृद्धांनी काय केलं, काय चाललंय ग तुमचं, आमच्याकडे कधी येईल की नाही, आणि मुख्य आमच्याकडे कधी येईल म्हणा, काय चाललंय तुमचं, बाळाचे हाल करता काय. कारण सूचना देणं, वय वाढल्यामुळे सूचना देणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे असं त्या सगळ्यांना वाटत असतं. आणि या सूचना नाही दिल्या तर चैन नाही पडत. मग आपलं महत्व कसं काय राहील ना. म्हणजे खरं सांगायचं तर त्यांचंही चूक नाही. कारण होतं असं की पुढची पिढी जी असते ना ती इतकी वेगवान आयुष्यामध्ये असते, आणि शारीरिक कमतरतेमुळे यांचं आयुष्य थोडं मंदावलेलं असतं. साहजिकच परिघाच्या बाहेर राहतात, थोडेसे परिघाच्या कडेला राहतात. आणि इतके दिवस आपण केंद्रस्थानी राहिलो होतो, ते आता परिघावर जाणं हे मनाने सहन नाही होत ना. आणि म्हणून मग ही एक धडपड चाललेली असते. मधून मधून सूचना देऊन तरी आपल्याकडे लक्ष वेधून घेणं, आपल्यालाही लक्ष द्या असं म्हणणं, हे खरं म्हणजे स्वाभाविक आहे, हे असं होणारच. आणि त्या स्वाभाविकपणाला अनुसरून या वृद्धा परित्या भरल्या रागे, हाल मुलाचे का करीता गे. चला पुरे त्या इकडे आणा, नाम ठेवण्या वेळ होत ना. आता यांना काही उचलून देता येणार नाही बरं का. शेवटी या तरुण पोरींच्याच हातात राहणार आहेत बाळ. पण तोवर मांडीवर घेता येईल, आणा इकडे, आमच्याकडे आणा, मांडीवर द्या जरा. मग त्यांनी दिलं त्यांच्या मांडीवर, आणि मग पुढची तयारी सुरू केली बारशाची. आता ते पाळणा, त्या पाळण्याच्या खालून ते बाळ घ्यायचं द्यायचं. नेहमी असा विचार जर केला ना की काय बरं असेल याच्यामध्ये, तर तुम्ही बघा की लवचिकता शरीराची, अलर्टपणा बाळ पडू न देण्याचा, आणि त्या बाळाला सुद्धा सगळ्या प्रकारची सवय. इतकं नाजूक नाही करून ठेवलंय त्याला, या हातातनं त्या हातात गेलंय, पाळण्याच्या खालून गेलंय. किती वाकावं लागायचं. पूर्वीसारखे पाळणे आपल्या सोयीस्कर पद्धतीने वर नव्हते, ते खाली पाळणे असायचे. किती खालून वाकून त्या बाळाला द्यायचं, तिने तेवढं वाकून उचलायचं वरून, ते
चांगलं वजनदार बाळ असेल तर त्या बाळाला घेऊन उठायचं, हात न टेकवता. कारण ते हात बाळ आहे हातात. विचार करा, कल्पना केली तर किती अवघड आहे. त्या पद्धतीने त्यांची तयारी सुरू झाली. नाव घेऊनी गोविंदाचे, नाम कर्ण होते इतरांचे, बदल्या असतील काही आता, येत कृष्ण ठेविता उचलिता. गोविंदाच्या कृष्णाच्या नावावरून आपण म्हणतो ना, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. आता ही सगळी त्याची नावं, त्याच्यावरनं आपण म्हणतो. आता ह्याची गोपाळ म्हणजे गाईंना पाळणारा, गोविंद म्हणजे किंवा गोपालक म्हणजे सगळ्या इंद्रियांवर विजय मिळवलेला. हे तर सगळं त्यांनी पुढे आयुष्यात केलं. आता 12 दिवसांचं आहे. आता त्याला काय म्हणावं? ते कथण्यासी कुणास का मुख, जे वेदास न ठावे. परब्रह्म आहे, वेद स्वतः नेती म्हणले. काय नाव ठेवणार आहे त्या बायका त्याला? बुद्धीचा हा विषय नव हृदये, भक्ताच्या जाणावे जय हरी सुखकंदा. हे बुद्धीने सांगण्याचा विषयच नाहीये. आणि म्हणून ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनीमध्ये ब्रह्म जिज्ञासा केल्यानंतरही व्यासांना मनाची शांतता मिळाली नाही आणि त्यांना कृष्णकथा रचावी लागली शांती मिळवण्यासाठी. त्यामुळे हा बुद्धीचा विषयच नाही. आणि मला असं वाटतं की ही अगदी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीने या सर्गामधली की ज्या पद्धतीने गोपी वागल्या, ज्या पद्धतीने गोप वागत होते, या सगळ्यांच्या मुळाशी काय आहे? ती भक्ती. आणि ती भक्ती तेवढी त्यांची उत्कट होती म्हणून त्यांना गोकुलानंद जो मिळाला, गोकुळामधला आनंद त्यांना जो मिळालाय तो त्या कारणामुळे मिळाला. आणि मग सुरू झालं. आता आपण 5 नावं ठेवतो, 1000 तर कमीत कमी पाहिजेत ना. विष्णू सहस्रनामातली 1000 नावं तर पाहिजेत. 1000 वेळेला करतील की नाही खालीवरती माहित नाही, पण 1000 नावं तर असतील. कृष्ण कुणी अच्युत गोविंद, श्री हरिदेवी श्याम मुकुंद, एक नाम का असेल साचे, अनंत रूपी भगवंताचे. समाप्त झाला समारंभ तो, परी कुणाचा पाय न निघतो, घुटमळती पाळण्या भोवती, कारण काही काढून युवती. झालं आता, खाणं पिणं झालं, सगळं झालं. आता जायचं ना जागेवर. आणि त्यांचे बहुतेक कोणी गटप्रमुख नव्हते, त्याच्यामुळे चला आता निघा म्हणायला कोणी नव्हतं तिथे. त्याच्यामुळे सगळ्या तिथेच घोटाळल्या. जायच ना कोणी घरी, आपापल्या तिथेच थांबलेल्या आहेत सगळ्याजणी. पण कशामुळे असं झालं होतं म्हणाले? वदनी घालून मूठ आपुली, चोखीत होती मूठ सावळी, गोपींची जणू मनेच कवळून, मुखात घाली नंदनंदन. ज्या क्षणी गोपी इकडून तिकडे त्याला देत होत्या तेव्हा त्यांनी त्यांची मनं हरण केली आणि त्याच्या मुठीमध्ये ती मनं सगळ्यांची घेतली आणि ती मूठ तो आता चोखतोय. आता मनच नाहीये स्वतःजवळ तर कसं जाणार घरी? ते मन सगळं त्याच्या ठाई अडकलंय आणि म्हणून त्या गोपींचा काही पाय निघत नव्हता म्हणाले. जाणं तर भाग आहे, संसार आहे शेवटी. गोपींची परतली शरीरे, कशी तरी निज सदनी, परी चैननच जळू राहिले, काही तरी विसरून जय हरी सुखकंदा. इजाजत नावाचा सिनेमा होता. त्या सिनेमातलं एक गाणं असंच या पद्धतीचं अतिशय सुंदर आहे की काय काय विसरलंय माझं, मागच्या दिवसांमध्ये काय काय विसरलंय. तसं या गोपींना वाटत होतं, बेचैन होत होतं. कारण मन तिकडे राहिलं ना, शरीरच नुसतं आलं होतं. पण आता ही कामं पण घरामध्ये करणं भाग आहे. धान्य निवडता, दही घुसळिता, मुलासवा आपुल्या भरविता. कामं सगळी नित्य चालू होती. पेटणवा घालून चुलीशी, मध्येच येती नंदगृहासी. काम करता करता मध्येच बाजूला टाकून पटकन नंदाच्या घरी. आणि मगाशी म्हणलं तसं फोन करून द्यायची गरज नाही, दार नेहमी उघडं, त्यामुळे पटकन आत जावं. पण काय आहे ना, काही जरी झालं तरी थोरांचं घर होतं, त्यामुळे बोलवल्याशिवाय जाणं सहसा व्हायचं नाही. कामाला जाणं तर नक्कीच व्हायचं. आता त्यांनी तर बोलवलं नाहीये पण तरी आपल्याला जायचं. मग सभ्य माणसं काहीतरी कारण काढतात ते नाही, तर त्याच्यामुळे कारण काढणं चालू होतं त्यांचं. येऊन कोणी मागे विरजण, विरजणाला नाही म्हणता येत नाही ना, त्याच्यामुळे देतीलच ना, नाही कशा म्हणतील. त्याच्यामुळे येऊन कोणी मागे विरजण, कुणा हवी सपिटाची चाळण. आता पूर्वीच्या काळी सपिटाची चाळण नाही असं घर असेल का? पण अहो माझी सापडतच नाहीये, कुठे ठेवली काय माहिती. त्याच्यामुळे देता का जरा? हो देते ना म्हणून, तुम्ही द्यावं. त्यांची कामं वाढवून ठेवली होती, म्हणजे इतक्या बायका सतत घरी आल्या.
पदार्थ अमका करणे एरवी. आता या एरवी कधी विचारायला नाही आल्या, पण आता मात्र सांगता का यशोदामाई तुमच्या हातचा हा पदार्थ खूप छान होतो, कसा करायचा सांगता का, फार आवडला होता तुमच्याकडे खाल्ला. हो सांगते ना, पुन्हा एक काम वाढलं. प्रीत पुसाया कोणी यावी उगाच काही वस्तू न्याया. अहो किराणा आणायला जरा उशीरच झाला, थोडी साखर देता का वाटीवर, शिरा मागितलाय मुलाने, घ्या बाबा साखर घ्या वाटीवर. कामं वाढली यांची. नेली नसता परत कराया. अहो तुमचे तांदूळ नेले होते घेता का, कधी दिले होते, तुम्ही मोठे आहेत तुमच्या लक्षात नाही राहिलं, पण माझ्या आहे लक्षात, आणि असं ठेवू नये कोणाचं काही, त्याच्यामुळे मी तांदूळ आणले, म्हणजे घ्या बरं ठेवा. उगाच काही वस्तू न्याया नेली नसता परत कराया. निमित्त करुणी ना आली ती कृष्ण बघण्या गोपी येती. कारण काय, त्या कृष्णाला बघायचं, आणि मग याची पण जाणीव व्हायची की आपण किती काम त्या यशोदेचं वाढवलंय. आधीच बाळ घरामध्ये छोटं असेल तर त्या आईला काही कामं पुरतं कमी असतात का, त्याच्यामध्ये यांनी तीनदा येऊन कामं वाढवली आहेत, आणि मग त्याची उत्तरही व्हायचं कारण पाहिजे ना काहीतरी. मग आणि मग त्या श्रीकृष्णासी खेळ घेऊ नवरासी. अरे आम्ही तुमच्या कामात व्यत्यय आणला का, करा करा काम करा, आम्ही बघतो तोवर बाळाला, तेवढंच पाहिजे होतं. कुणी तयासी तेल माखिते एक म्हणे मी नाव घालिते. तू तेल लावलं का, मग मला आता नाव घालिते. तू नाव घातलंयस का, मग मला आता काजळ घालू दे. काजळजीनी घातलं, दुसरी म्हणते नाही मला आता तीट लावते. अशी सगळी चढाओढ चाललेली होती. मग यशोदा म्हणते अगं किती त्याला झोपू दे, आता आंघोळ झालेली आहे, त्याची झोपायची वेळ झाली. असं झालं का, बरं आम्ही झोपू. थो पुटणी कोणी निजवावे आंदोळीत वा गीत म्हणावे. काय आहे ना, हे सगळं का शक्य होतं, तो कृष्ण काही त्यांचं बाळ नव्हतं, पण सायकोलॉजिकली आई पण शिल्लक होतं. वात्सल्य जे आहे ना ते अतिशय काय म्हणूयात आपण नैसर्गिकपणे त्या प्रत्येक स्त्रीमध्ये असायचं. पण पूर्वी आपण पाहिलं की मोठी बहीण पण तितक्याच प्रेमाने त्या भावंडाला काकेला मारून सगळी कामं करायची. मोठी बहिणी लग्न होऊन घरात आली तर धाकट्या दिरांना त्याच पद्धतीने वागवायची. दीर असतील जाऊ नंदा असतील त्या सगळ्यांना वागवायची. त्यामुळे तसं प्रत्यक्ष आई न होता सुद्धा हे आई पण जे आहे, हे वात्सल्य जे आहे, हा सायकोलॉजिकल बॉन्ड जो आहे बाळांमधला आणि स्त्रियांमधला, आणि खरं सांगायचं तर हा जो बॉन्ड असतो ना, हे जे एकमेकांमधलं जोडणं असतं ते सगळ्यात जास्त इमोशनल सिक्युरिटी देतं बाळाला. आणि त्यामुळे पहिल्या 2 वर्षामध्ये बाळाला ही सगळी नाती मिळाली पाहिजे, बाळाला या सगळ्या नात्यांचं प्रेम मिळालं पाहिजे. प्रत्येक नात्याचा पदर वेगळा असतो, प्रत्येक नात्याचं प्रेम वेगळं असतं, आणि हे प्रेम असं मिळावं अशी घरं, असे समाज. मध्यंतरी एक विषय दिला होता युगानुकूल मातृत्व. मातृत्व तर युगानुगुल तेच आहे, स्त्रीचं शरीर काही बदललेलं नाहीये, पण त्या मातृत्वाला जे काय लागतं ते समाजाने द्यायला हवंय की नको. अजूनही बऱ्याचशा घरांमधनं परिस्थिती अशी दिसते, आपण याच्या आधी असं बघितलं की मुली लग्न करायला नाही म्हणतायत, लग्न केले तर मुली व्हायला नाही म्हणतायत. त्याच्या मागच्या कारणांचा शोध आपण घेतला का? एक समाज म्हणून आम्ही काय करू शकतो, एक समाज म्हणून आम्ही त्या मुलींना ही सिक्युरिटी देऊ शकतो का की बाई गं सगळं ओझं तुझ्यावर नाही पडणार, फक्त आम्ही पण आहोत, हक्कानी सांग आम्हाला, आणि तुला जिथे गरज लागेल ना तिथे आम्ही आहोत या बाळाला प्रेम द्यायला. अशी जर सोसायटी असेल, असा जर समाज असेल, असं जर कुटुंब असेल तर त्या मुलीला का ओझं वाटेल हो? खरं म्हणजे नैसर्गिक रीतीने तिला कधी पण आई व्हायला छानच वाटणार आहे, पण मुळामध्ये हे जे सगळं सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये समाजाचाही दोष नाही का? त्याच्यामुळे युगानुकूल मातृत्वामध्ये सगळ्यात आधी काय बदलायला पाहिजे तर मातृत्वाची जबाबदारी फक्त आईवर नसताना सगळ्या कुटुंबांनी, सगळ्या समाजाने ती जर घेतली तर त्या मातृत्वाचं तिला ओझं नाही वाटणार ना, तिला आनंद वाटेल त्याच्यामधला. आणि हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळतंय की त्या यशोदेला खरं म्हणजे सगळ्यांनी इतका त्रास दिला असेल, आणि तिच्या घरामध्ये एवढं मोठं खटलं असणार आहे खरं म्हणजे, आणि तेव्हा काही स्वयंपाकाला बाई ठेवण्याची पद्धत कुठे होती, आत्तापर्यंत होती काय, आणि त्याच्यामुळे एवढं सगळं खटलं चालवायचं. पण ह्या सगळ्या गवळणी आजूबाजूला आहेत, आणि त्याच्यामुळे तिला अगदी आनंद घेता येत होता की झोपला, दुसऱ्याच कोणीतरी झोपवला, स्तनपानापुरता माझ्याकडे पाशी आलेला आहे, नाहीतर त्या बाळाची काळजी आपोआप घेतली जात होती. असं जेव्हा होतं ना तेव्हा ते मातृत्व ओझं वाटत नाही. आणि असं सगळं ह्या गोकुळामध्ये आपल्याला बघायला मिळत होतं. ह्या जणू काही सायकोलॉजिकली आई पण
आईपणाचा किंवा मातृत्वाचा प्रेमाचा वर्षाव त्यांचा चालू होता. थोपटुनी कोणी निजवावे, आंदोळीत वा गीत म्हणावे, भुंगाग बसलेला पाटलीच्या फुलावरी, कृष्णाच्या गालावरी गाल बोट, चांदण या खोली माझी कोठून तरी आलं, माझं बाळग हासल गालामध्ये. आता चांदण खोली माझी कुठून तरी आलं म्हणजे काय? तर पुन्हा एकदा पूर्वीच्या काळचं विज्ञान, की पूर्वी बाळंतिणीची खोली नावाची एक खोली असायची आणि मग ती खोली सगळीकडनं पॅकबंद असायची, अंधार असायचा, तिथे हवा खेळती असेल, ते पडदे जे होते त्या पडद्यातनं हवा खेळती असेल पण प्रकाश नाही, आणि हवा सुद्धा जी येईल ती त्या पडद्यांमधनं येईल, सरळ झोत बाळावर येणार नाही अशी काळजी घेतलेली खोली असायची. असं का असेल? कारण सुरुवातीला ना, म्हणजे आपल्या बुद्धीचे जे दोन भाग असतात, एक असतो स्मृती आणि एक असतो मेधा. आता स्मृती म्हणजे मेमरी. ती मेमरी म्हणजे काय? जे इनपुट मिळाले ते साठवून ठेवणं. आणि मेधा म्हणजे अनालिटिकल इंटेलिजन्स, जो आतून यावा लागतो. प्रतिभा, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स जो आपण म्हणू, सगळ्या प्रकारचा, म्हणजे तो काव्याचा, लिंग्विस्टिक असू द्या, तो कोणताही मल्टिपल इंटेलिजन्स असतात किंवा बुद्धिमत्ता असतात सगळ्या प्रकारच्या, अशी जी बुद्धिमत्ता डेव्हलप होते, मेमरीला बुद्धिमत्ता नाही म्हणलं जातं नुसत्या, आणि त्याच्यामुळे अशी जी मल्टिपल इंटेलिजन्स जो डेव्हलप होतो, बुद्धिमत्ता जी डेव्हलप होते, त्याला प्रज्ञा म्हणतात. आणि म्हणून स्मृतिवान म्हणत नाहीत, प्रज्ञावंत म्हणतात. जो हुशार असतो त्याला प्रज्ञावंत म्हणतात. तर पूर्वीच्या काळी हा अंधार यासाठी असायचा की त्या बाळाला कमीत कमी इनपुट मिळावे. ते बाळ 9 महिने अंधारात होतं, अचानक त्याला प्रकाश दाखवले तर त्या बाळाला, ते तर माणसाचं बाळ आहे, मेंदू त्याचा ग्रेट आहे, त्याच्यामुळे ते पटपट पटपट इनपुट घेणार आहे आणि मग त्याची मेमरी डेव्हलप होणार आहे. प्रज्ञा डेव्हलप व्हायला वेळच नाही आहे. जेव्हा तुम्ही हळूहळू एखादा इनपुट द्याल तेव्हा ते विचार करेल, अच्छा हे दिसलं का, मग हे दिसलं म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे मला पुन्हा दिसलं का, अच्छा हा चेहरा दिसतोय, हा सारखा हाच चेहरा दिसतो म्हणजे होते काही आहे का, हा स्पर्श झालाय आणि हा स्पर्श मला खूप आनंदाने होतो, या स्पर्शामध्ये मला छान वाटतं, आईचा स्पर्श आहे का. सगळ्या इंद्रियांची संवेदनशीलता, कानांची असू दे, डोळ्याची असू दे, जिभेची असू दे, त्वचेची असू दे, ही हळूहळू त्यांची क्षमता विकसित व्हावी यासाठी त्या बाळंतिणीच्या खोलीमध्ये सगळ्यांना एंट्री पण नसायची. एखादीच कोणीतरी केअरटेकर आहे, बाकीच्यांना जर चुकून माकून 12 दिवसानंतर आत यायचं असेल तर हातपाय धुवून कपडे बदलून, त्याच्याशिवाय आत यायचं नाही. ह्या सगळ्या ज्या लावलेल्या होत्या पद्धती हे एवढ्यासाठीच होत्या. आता तुम्ही म्हणाल अमेरिकेमध्ये पहिल्या दिवशी कसं बाहेर हिंडायला जातात, सगळं करतात. अनालिटिकल इंटेलिजन्स कोणाचं चांगलं आहे सांगा ना. अमेरिकेतल्या बाळांचं आहे का आपल्या बाळांचं आहे, तुम्हीच सांगा. आपल्यालाच अनुभवातनं कळतंय की तिथे सगळ्यात जास्त इंटेलिजन्स जिथे लागतो तिथे आशियाई मुलं असतात, फक्त भारतातली म्हणून नाही पण आशियातली. कारण सर्वसाधारणपणे एशियामध्ये ही काळजी घेण्याची पद्धत अशीच होती आशिया खंडामध्ये, आणि म्हणून ही जी प्रज्ञा तयार व्हायची ती यासाठी. आम्हाला असं कौतुक वाटतं, हो 10 दिवसांचा एक टीव्ही बघतो, टीव्ही बघणारच ते रंगीत दिसतंय, उजेड दिसतोय, त्यामुळे त्याचं लक्ष त्याच्याकडे जाईलच, त्याच्यामध्ये काही बुद्धी नाही आहे त्याची. कोणतं अगदी नंतर मंदबुद्धी होणारं बाळ सुद्धा त्या टीव्हीकडे बघेल आणि हसेल, त्यामुळे त्याच्यात काही विशेष नाही आहे. पण झालं असं की या गोष्टींचं सुद्धा विडंबन झालं, त्याच्यातली स्वच्छता गेली, त्याच्यातला हवेशीरपणा गेला, त्याच्यामधलं कारण शोधून घेणं गेलं, आणि मग त्याच्यामध्ये अर्धवट माहितीवर आधारित इतक्या गोष्टी घुसल्या. अगदी उदाहरणार्थ, बरं परत सांगेन कधीतरी. चांदोबा उगवला, कमळ झोपी गेले, का उघडे राहिले डोळे तुझे. कमळासारखे डोळेत म्हणाले तुझे. कमळ म्हणजे सूर्याबरोबर उगवतं, सूर्य मावळला, चंद्र उगवला, कमळाची झोपायची वेळ झाली, सगळी कमळं मिटली, तुझे डोळे का नाही मिटले अजून. अशा कविता म्हणून, ओव्या म्हणून त्याला झोपवावं. कोणी रडवा उगा करावा, हसराही कोणी रडवावा. हे पण फार विशेष असतं बरं का. असे गालगुच्चे गिच्चे म्हणायचे की ते हसणारं बाळ रडलंच पाहिजे. खरंच एक प्रयोग करून पहा. सध्या अगदी हे तर सांगण्याशिवाय मला राहत नाही.
जे काही लैंगिक शोषण बालकांचं होतं, अगदी छोट्या बाळांचं पण काही डायरेक्ट शोषण होत नाही हो. त्या बाळाला कोणीतरी हात लावतो, तो त्याला आवडत नसतो, पण आपण काय सवय लावतो, अरे घे घे, काय त्याला काय होतं रे, रडतो कशाला, काका आहे तुझा, जायला पाहिजे त्याच्याकडे. त्या बाळांना लहानपणापासून ही सवय लावता येईल का की त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणी त्यांना हात लावायचा नाही, अगदी छोट्या बाळांना सुद्धा. आणि मी तुम्हाला सांगते, मी हा प्रयोग केला की नातवंडांना झोक्यांमध्ये झोपवलंय, झोक्यामध्ये त्याला उचलून पलंगावर ठेवताना किंवा मांडीवर झोपलंय, मांडीवर न पलंगावर ठेवताना ज्यांनी कोणी उचललं, आईनी उचललं, मी उचललं, बाळा मी तुझी आई आहे बरं का, फक्त पलंगावर ठेवते तुला, इतकं त्याच्या कानामध्ये बोलून त्याला ठेवायचं. खेळतंय बाळ चांगलं, येतोस का म्हणायचं, पण नाही, आम्हाला लिमिटेड वेळ असतो आणि तेवढ्या वेळामध्ये आम्हाला बाळाला खेळवायचं असतं. तेव्हा त्याचा मूड आहे की नाही त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. त्यामुळे ओढून ताणून त्याला मांडीवर घेतलंय, कुस्करलंय, त्याच्याशिवाय काही आम्हाला चैन पडत नाही. आणि मग असं जेव्हा आपण बाळांना वाढवतो ना, लहानपणापासून बाळांना ही जर सवय लावली की जो स्पर्श तुम्हाला आवडला नाही ना, जरूर त्याला धिक्कारा, जरूर त्याला बाजूला टाका, असं जर झालं तर ती बाळं किती सावध होतील सांगा. आज त्या बाळांना सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते माहितीये, की आपण एखाद्याच्या जवळ जायला नाही म्हणलो आणि तो आपल्या कुटुंबातला ओळखीचा माणूस 70% वेळेला असतो, तर आपले पालक आपल्याला रागवतील की तू उद्धटपणाने वागलास. असा कसा उद्धटपणाने वागलास, पण नाही, आपण आपल्या मुलांना आधी समजून घ्यायला पाहिजे. त्या मुलांना जर एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाणं, एखाद्या व्यक्तीने घेणं त्यांना आवडत नसेल ना, तर आपण त्याच्याकडे लक्ष देणंच आवश्यक आहे. याशिवाय आपण ह्या बाळांचं रक्षण नाही करू शकणार. आणि अगदी ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत ना, हा प्रयोग करून बघा, त्या बाळांना अगदी बरोबर कळतं आणि बोलायला लागली तर सांगतात, त्या काकूंनी हात लावलेला आवडला नाही. आमचे नातू तर त्या काकूंना घरी जायला सांगत्या, कशा बघतायत ना ते मला आवडत नाहीये इथपर्यंत, पण तो अगदी सांगायचा. आता ठीक आहे, तेवढ्यापुरतं आपल्याला लाज वाटल्यासारखं वाटतं, आपण दुर्लक्ष करावं त्याच्याकडे. अरे तू असं कसं म्हणतो म्हणलं की तो पुढच्या वेळेस म्हणणार नाही. त्याच्यामुळे त्याला दुर्लक्ष आपण काही त्याला हवा पण नाही घातली पाहिजे, पण ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. इथे तसं नव्हतं, कोणी रडवा उगा करावा, हसराही कोणी रडवावा, परी त्यातही कौतुक होते, खेळणेच जगते जणू स्त्रिया ते. अशी स्थिती होती इतरांची, असेल केली यशोमतीची, तिजसी सुख जे श्रीकृष्णाचे, नसेत ते भाग्यात कुणाचे. देवकीला सुद्धा मागून घ्यावं लागलं, आपण नंतर बघणार आहोत की एवढी मुलं झाली मला, पण एकदा पण आईपणाचं सुख नाही रे अनुभवता आलं. ते स्तनपान करण्यामधले जे सुख आहे ते मला अनुभवता नाही आलं. हे आज यशोदेच्या भाग्यामध्ये होतं. तिजसी सुख जे श्रीकृष्णाचे, नसेच ते भाग्यात कुणाचे, अंकी घेऊन श्रीकृष्णा ते, पुरळे जावळ पुरवाळी ते, कवळ्या ओठांच्या हासे तर, वेड तिला लाविले खरोखर. आणि असं म्हणलं जातं की स्तनपान करताना त्या आईचं लक्ष कुठेही असलं नाही पाहिजे. इथे आधी मोबाईल कानावर, लॅपटॉपवर मीटिंग किंवा मग कुठेतरी मैत्रिणीशी बोलणं, पुढे काहीतरी TV चालू आहे, हे सगळं चालू असताना मग दूध कमी पडतं म्हणून तक्रार करायची, याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या बाळामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल तेवढं दूध तेवढं चांगलं येणार आहे, कारण ती निसर्गाचीच योजना आहे. ज्या प्रकारचं बाळाला गरज आहे त्या प्रकारचं त्या स्तनपानातनं पूर्ण होणारच आहे. त्या वयास फिरता मुखहृदयी, उरत न तिजसी देह भानही, हर्ष उमटतो प्रतिरोमातून, मृदू सुख त्या स्पर्शाचे पाऊन. रोमारोमातून तिचा आनंद येत होता प्रत्येक क्षणी. आता हे आईचं झालं. नंद असाची होई मोहित, बाबांची स्थिती काही वेगळी नव्हती. धरी कवळणी हृदयी निजसुत, जे वसुदेवाला लाभलं नाही ते इथे नंदाला लाभलं होतं की अतिशय प्रेमाने त्या बाळाला कवटाळावं, त्याचे लाड करावे. प्रसाद गुण काव्याचा जेवी, क्षणोक्षणी रसिकास मोहवी. काव्यामध्ये प्रसाद, ओज, माधुर्य असे वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात. आपण प्रसाद म्हणलं, बघितलं काल परवा की असं काव्य की जे वाचल्यावर किंवा ऐकल्यावर त्याचा अर्थ पटकन समजतो, असं काव्य त्याला प्रासादिक काव्य म्हणतात. ओज म्हणजे तेजस्वी, ज्याच्यामधून वीरता निर्माण होते, हे ओज हा दुसरा काव्याचा गुण. माधुर्य, गेयता,
जे आपण पाहिलं की तुलसी रामायणासारखी कृष्णकथा का रचली, कारण अशी गेय कृष्णकथा आहे म्हणून दरवर्षी ऐकावीशी वाटते. दरवर्षी ऐकताना सुद्धा त्यातली गोडी कमी होत नाही. हे जे सगळे हे काव्याचे गुण आहेत, त्यातला प्रसाद गुण काव्याचा जेवी प्रसाद गुण सगळ्यात जास्त छान वाटतो, कारण नवीन नवीन उलगडत जातं ना, प्रत्येक वेळेला पटपट पटपट समजत जातं आणि काव्य समजलं की आनंद वाढतो. तसा याला दररोज क्षणोक्षणी रसिकांना जसा त्या काव्याचा मोह पडावा तसा नंदाला मोह पडत होता म्हणाले. गोकुळ इकडे होते पोहत आनंदाच्या सरोवरात, तिकडे होता कंस घाबरा गचक्या खाऊन भीती सागरा. आपण आधीच बघितलं जगामध्ये अगदी टोकाची विसंगती असते आणि ही टोकाची विसंगती असतेच हे सत्य. तसंच इकडे गोकुळामध्ये आनंद चालला होता आणि इकडे कंसाला मात्र अतिशय जीव घाबरत आला होता, कारण आपल्याला माहिती आहे, आपण तिसऱ्या सर्गात नंतर बघणारही आहोत की त्याला कळलं होतं की यांनी आपल्याला चकवा दिला आणि इथून गेला आणि कुठेतरी आता वाढतोय. त्याच्यामुळे कंसाला प्रचंड भीती होती. मरण आपुले टाळायासी त्या पापी भूपाले, मुले प्रजेची मारायासी अधिकारी नेमियले जय सुख करणार. कसं आहे ना, पाणी तसंच असतं, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय वैसा. तसे भगवंताच्या सानिध्याने गोकुळवासियांना हर्ष झाला होता आणि भगवंताच्या प्रगटीकरणामुळे या कंसाला मात्र प्रचंड दुःख झालं होतं. फरक कशाचा आहे, दोन्हीकडे भगवंतच आहे, वृत्तीमधला फरक आहे. आणि त्यामुळे या वृत्तीतला जो फरक होता त्याच्यामुळे त्याला अतिशय घाबरायला झालेलं होतं. मग आता काय, सत्ता हातामध्ये होती, कामाया. मग त्यांनी काय केलं, प्रजेची मुलं मारायला अधिकारी नेमले. अधिकारी त्याच्यासारखे ते म्हणले, अहो काही नाही, सोपं आहे, किती दिवस झाले म्हणताय, एखादा महिना जाऊ दे, वर्ष देऊ आपण. महिना जाऊ दे, वर्षाच्या आतली गोकुळातली सगळी मुलं, मथुरेच्या आसपासची पंचक्रोशीतली ही सगळी मारून टाकू आपण, काय भीती आहे मग तुम्हाला. चांगलं आहे, दोघांची व्यवस्थित गाठ पडली आणि कामं सुरू झाली. कामाया मधुवेश धरोनी फिरे पूतना बालघातिनी. आता ही पण स्त्रीचे बरं का, पण वृत्ती असुरी आहे. मग अशी आपण गोपींची वृत्ती बघितली आणि आता आपण इथे पूतनेची वृत्ती बघतोय. गोपी त्या वात्सल्याने बाळाचं करत होत्या आणि इथे पूतनेची वृत्ती स्तनपानाला काळीमा लावणारी वृत्ती, आईपणालाच काळीमा लावणारी ही वृत्ती आहे अशी ही पूतना. कामाया मधुवेश धरोनी फिरे पूतना बालघातिनी, आपुलकीची भाषा मंजुल मधुवदनी हृदयी हलाहल. आपुलकी, अगं मी तुझी अशी अशी दूरची नातेवाईक आहे. काल्याच्या कीर्तनात फार छान सांगतात की ती पूतना कशी येते, कसं नातं सांगते की मी तुझी कोणाची कोण, कोणाची कोण आहे, असं आपुलकीने अगदी गोड बोलून. पुन्हा एवढी छान नटलेली श्रीमंता घरची असेल नातेवाईक आपल्यालाही हुशारच आहे असं म्हणून सगळ्यांच्या घरामध्ये एंट्री होत होती. आणि मग तिने काय करावं, पूर्वीच्या काळी ना स्तनपान आईनीच करावं असाही नियम नव्हता. गाई तर होत्याच, दूध दही तर असायच्याच, पण एखादं बाळ म्हणजे एखादी आई आजारी झाली तर त्या बाळाला शेजारची आई पण पाजायची. आता नवीन जी मिल्क बँक संकल्पना निघाली ती तीच आहे की अनेक आयांना इतकं जास्त दूध आहे किंवा एखाद्या आईचं दुर्दैवाने बाळ नाही आहे तर आम्ही जे दूध थांबवून टाकतो त्याच्याऐवजी निर्माण झालेलं दूध त्या बँकेमध्ये ठेवावं आणि दुर्दैवाने ज्या बाळांना आई नाही आहे त्यांना ते दूध बाळाला मिळावं, कारण आईच्या दुधामध्ये तेवढीच ताकद असते. आणि म्हणून ह्या स्तनपानाला महत्त्व होतं. आणि एखाद्या आईने जर असं म्हणलं, एखाद्या बाईने आणि इकडे बाळ, तर निसंकोचपणे एक बाळ पाजली जायची. त्यामुळे याच्यामध्ये विशेष काही नव्हतं त्या काळामध्ये, कारण स्तनपान करताना जे काय अवयव उघडले जातात त्याच्यामध्ये स्त्रियांना संकोच नव्हता. त्यासाठी त्या बाळाला दूध पाजायला अगदी एस टी स्टँड सारख्या ठिकाणी सुद्धा आरामात निसंकोचपणे बाळाला पाजणाऱ्या बायका आपण बघितलेल्या आहेत. मग आता ती घरामध्ये घुसायची, लाव भरी ती विष बक्षोजी घेऊन जवळी शिशु त्या पाजी. त्या स्तनाग्रांना विष लावायचं आणि मग ते बाळ पाजायचं. अपथ्य जेवी प्रिय रूपाने मोहन नाशी सहजपणाने. अपथ्य जे असतं ना त्याचं रूप फार छान असतं, म्हणजे त्या वेफर्स, पिझ्झा, बर्गर ना भाजी पोळीपेक्षा छानच दिसतात ते, खावेशीच वाटतात. पाणीपुरी हे इतकं सगळं छान वाटतं. माहिती असतं की अगदी छान पावसाळी हवा आहे,
भजी खावीशी वाटतायत पण तब्येत ठीक नाही आहे, पण भजी खाल्लीच जातात. याचं कारण काय आहे? कारण मोह पडतो. अपथ्य हे माहिती आहे तरी मोह पडतो. तर जसं अपथ्य सहजपणे नाशून टाकतं मोह, तसंच स्तनपान हे वरवरचा दिखावा आहे, पण त्याच्याने त्या बाळांचा नाश व्हायचा म्हणाले. अजीर्ण जेव्हा होतं ना तेव्हा ते आवडत्या पदार्थांचं होतं. कारल्याची भाजी अजीर्ण होऊस तर कोणी खात नाही, ती खावी लागली म्हणूनच थोडीशी खातात आपण. त्यामुळे हे जे सगळं आहे ना, हे तसं इथे काहीतरी झालं म्हणाले. आणि म्हणून असुर असले तरी चतुर असतात. त्याच्यामुळे त्यांनी धरलंच असं होतं की स्तनपान करायला कोणी नाही म्हणणार नाही, कदाचित त्या बाळाला दुसरं काही खायला द्यायचं का नको काही दुष्ट होईल असं म्हणून बाहेरचं खायला दिलं जाणार नाही. त्या बाळाला मारायची होती वर्षाच्या आतली बाळं, त्याच्यामुळे त्या बाळांना काही खाण्यात विष देणं शक्य नाही. असं घरघर फिरून कृष्णासारखं कंसासारखं मारणं हेही शक्य नाही, पकडली जाऊ ना आपण. त्यामुळे विष बाधेने गेली तर कुणाला काय कळतंय कशामुळे मेली ते. त्याच्यामुळे अतिशय सेफ असा पर्याय निवडलेला होता. तडफडून शिशु मरता हासे, बधीशी मेल्या कंसा कैसे. कंसाला मारायला जन्माला आला होतास का, आता कसा तू स्वतः मरतोयस की नाही असं म्हणून मनातल्या मनात हसावं. मनातल्या मनात का? कारण लगेच जायचं ना पुढच्या घरामध्ये, त्यामुळे रूप उघडं नाही करायचं. रूप जर उघडं केलं तर पुढचं बाळ नाही मिळणार ना हातामध्ये. त्यामुळे हे सगळं गोष्टीच चाललेलं होतं. असं करता करता आल्या नंदाच्या घरी. षठता परीही कशी टिकावी, हरी जो लीला नटमायावी. त्या भगवंतापुढे तिला कशी टिकेल हो. त्यांनी त्या दृष्टिक्षेपात ओळखलं की कोण आलाय आज आपल्याकडे आता. आणि मग हरीलाही घेतलं तिने दूध पाजायला सगळ्या बाळांसारखं. यशोदा तर अतिशय भोळी, आणि यशोदेला ही सवयी लागली होती ना. इतक्या ढिगभर गवळणी रोज यायच्या आणि कोणी कोणी काय काय त्या बाळाचं करायच्या. त्यामुळे यशोदेला तर काहीच वाटलं नाही. आणि म्हणली की तिने दिलं बाळाला त्याच्याजवळ, आणि मग तिने बाळाला स्तनाला लावलं नेहमीच्या सवयीप्रमाणे. शोषण घे हरी विष स्तनीचे, हरिले जणू की पापती यायचे. पण मग हरीवर नाही का झाला विषप्रयोग. असं म्हणतात की हे स्तनपान सुरू करायच्या आधी भगवंतांनी डोळे मिटले म्हणे. हे डोळे का मिटले? कारण त्या नीलकंठ शंकराचं स्मरण केलं की ज्यांनी हलाहल विष पचवलं. पचवलं म्हणजे काय, तर ते फक्त कंठापुरतं सीमित ठेवलं. आपण विषसम ज्या आपण म्हणू प्रसंगाला सामोरे जातो, विषासमान प्रसंगाला सामोरे गेल्यावर आपलं काय होतं. एकतर ते विष आपल्या डोक्यात घुसतं आणि मग आपण तसेच विखारी शब्द सगळ्यांना द्यायला लागतो. किंवा काय होतं की ते आपल्या तोंडातनं बाहेर पडतं, म्हणजे मग आपण सगळ्यांचे रिलेशन्स खराब करतो. किंवा ते आपल्या शरीरामध्ये भिनतं आणि मग अनेक प्रकारचे सायकोसोमॅटिक आजार, कॅन्सरपासून सगळे, डायबिटीस आहे, सगळं आहे, ब्लड प्रेशर आहे, हे सगळे का सुरू होतात. कारण हे जे हलाहल आहे ना स्ट्रेस रूपी, ते हलाहल आपल्याला इथपर्यंत लिमिटेड ठेवता येत नाही. आणि या देवांचं पण फार विशेष आहे की रामाला विचारलं की तुम्ही कुणाला बसता, ते म्हणतात शंकराला. शंकराला विचारलं तुम्ही कोणाची पूजा करता, ते म्हणतात रामाची. त्या दोघांना एकत्र विचारलं तर ते म्हणतात कृष्णाची. त्याच्यामुळे अहंकार किती कमी आहे बघा. मी कशाला कोणाची पूजा करू असं कोणताच देव म्हणत नाही. आणि म्हणून यांनी असं म्हणतात की यांनी डोळे मिटून शंकराचं स्मरण केलं की ही पूतना हलाहल विष घेऊन आलेली आहे, पण माझ्यावर असर होऊ देऊ नको. आणि त्यांच्यावर काही असर झाला नाही. पाठविले स्वर्गात तियेसी, प्रभूचा द्वेषही फलदविशेषी. आपण पाहिलं कंसाला पण कशामुळे उद्धार होणार आहे त्याचा. आठवी सतत 8वा जेव्हा 8वा जन्माला येणार आहे असं लागलं तेव्हापासून त्याच्या डोक्यामध्ये तो 8वा होता. 8वा म्हणजे भगवंत. इतका त्यांनी ध्यास घेतलेला होता आणि हा ध्यास घेतलेला असल्यामुळे त्याचा सुद्धा उद्धार झालाय. तसा या पूतना मावशीचा का उद्धार झाला, कारण नकळत का होईना तिने आईची भूमिका घेतली. स्तनपान केलं होतं. कितीही तिच्या मनामध्ये काहीही विष असू दे, पण तिने ऍक्टिंग जी केली होती ती आईची केलेली होती. म्हणजे त्या केवळ ऍक्टिंगनी सुद्धा भगवंताची एवढी कृपा होऊ शकते. पण मनामध्ये द्वेष होता, तो पराकोटीचा तो द्वेष किंवा पराकोटीचं प्रेम, या दोन्हीपैकी एकाने भगवंत वश होता. आणि म्हणून आप्पा सांगायचे की एकतर ज्ञानेश्वर तुकाराम व्हावं किंवा रावण कंस व्हावं.
आता त्यापैकी दोन्ही काय जमतंय तुम्हाला ते बघा, आणि ते जमत नसेल तर सज्जन म्हणून राहावं आणि मग संतांच्या पथाने जावं. कधीतरी ज्ञानेश्वर तुकाराम होणं जमेल पुढच्या आयुष्यात, पुढच्या कधीतरीच्या आयुष्यामध्ये. तृणावर्त शकटासुर गेला याच गतीला अंती, वारुळात जग गजरे मूषक कोले सिंह विघाती जय हरी सुखकंदा. आपल्या सगळ्यांना माहिती आज आता वेळ नाही उरला रे. तृणावर्त आहे, शकटासुर आहे, या सगळ्या राक्षसांना कशा पद्धतीने अतिशय लहान असताना भगवंतांनी मारलं. ते कसं झालं म्हणाले की जे उंदीर इकडे तिकडे फिरतायत ना, त्यांना सिंहाची चाहूल लागली की कसे लपून बसतात, तसं त्यांनी सगळ्यांना पाचोळ्यासारखं त्यांनी मारून टाकलं. खऱ्या मृगमदा पुढे कसावा, लसुणीचा दुर्गंध टिकावा. मृगमत म्हणजे कस्तुरी. त्या कस्तुरीचा सुगंध म्हणजे असा असतो की सगळ्यात वाईट दुर्गंध ठेचलेल्या लसणाचा, त्या ठेचलेल्या लसणाचा दुर्गंध सुद्धा त्या कस्तुरीमुळे जातो असं म्हणतात. तत्वज्ञाना सन्मुख सांगा, शोक मोह का करीती दंगा. एखादा खरंच तत्वज्ञान पचवलेला माणूस असेल तर कितीही वाईट परिस्थिती त्याच्या पुढे आली तरी तो तिचा सहजपणे स्वीकार करतो. एखादी गोष्ट त्याला नाहीच मिळाली तरीही तो मोह त्याच्या मनातून काही विकार उत्पन्न करत नाही. असा जो तत्वज्ञानी आहे त्याच्या समोर शोक, शोक म्हणजे काय, दुःख वेगळं आणि शोक वेगळा. दुःख ही सहज क्रिया आहे पण ती सतत सतत होत राहते आणि आपण जेव्हा त्या दुःखापासून स्वतःला बाजूलाच करत नाही तेव्हा तो शोक होतो. तर जो तत्वज्ञानी आहे तो असं करणार नाही ना, त्याला क्षणभर दुःख होईल. असं म्हणतात मोठ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी आहेत की घरामध्ये मृत्यू झालेला असताना सुद्धा त्यांची जी कर्तव्य होती त्या कर्तव्यापासून ते ढळले नाही, कारण दुःख होतं, शोक नव्हता. आणि म्हणून तत्वज्ञानासमोर शोक मोह कधीच दंगा करणार नाही. हेत्वाभासा लाभे ठाय तर्क पंडिता समोर काय. जे तार्किक अतिशय तर्कबुद्धी, ज्या मल्टिपल इंटेलिजन्स मधली लॉजिकल इंटेलिजन्स एक असतो की लॉजिक त्यांना अतिशय चांगलं लावता येतं. तर अतिशय चांगलं लॉजिक, तत्वज्ञान, तर्क लावणाऱ्या लोकांपुढे हेत्वाभास टिकेल का. तर आता हेत्वाभास म्हणजे काय, तर हेत्वाभास म्हणजे एक असतो जल्प, त्याला म्हणतात वाद. एक असतो वितंडवाद की ज्याच्यामध्ये निष्पन्न काही होत नाही. आणि एक असतो हेत्वाभास म्हणजे काय आहे की कोणत्या तरी गोष्टीचा खोटं लॉजिक लावून भास निर्माण करायचा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फॅलसी म्हणतो. म्हणजे कसं माहितीये का की दोन एकमेकांशी संबंध नसलेल्या गोष्टी जोडायच्या. कशा जोडायच्या की जगामध्ये शहाणे लोक थोडे असतात आणि आम्ही थोडे आहोत. दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत का, खरे आहेत. पण म्हणून तुम्ही शहाणे आहात हे खरे आहे का. जस्ट बिकॉज तुम्ही थोडे आहात म्हणून तुम्ही शहाणे नाही ठरत ना. पण असं जेव्हा कोणी क्लेम करायला लागतो, म्हणायला लागतो की आम्ही थोडे आहोत म्हणून आम्ही शहाणे आहोत, कारण जगात शहाणे लोक थोडे असतात, त्याला हेत्वाभास म्हणतात. असा हेत्वाभास करणारा माणूस एखाद्या अतिशय तर्कशुद्ध विचार करणाऱ्या माणसासमोर जसा टिकणार नाही तसंच झालं म्हणाले. तसे दैत्य हे कृष्णा पुढती मशकेही, तो अनंत शक्ती चिलटती आणि तो अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे. कुबेर सुत कृष्णे उद्धरिले नारद शापे तरु झालेले. आता कुबेर सुद्धा तसं पाहायला गेलं तर रावणाचा भाऊ आहे बरं का, असुर वंशामधलाच आहे पण वृत्तीने चांगला. आता याची जी मुलं होती ना, ही मुलं स्वतःच्या वडिलांच्या संपत्तीमुळे जी क्रीडा करत होती त्याचा मध, त्याचा माज आलेला होता. आणि नारद मुनी समोर जाताना त्यांनी नारदांची चेष्टा केली आणि मग त्यांनी जे काही विचित्र हावभाव केले होते नारदांना बघून, तर म्हणून नारदांनी त्यांना शाप दिला की आता आपणहून हालचाल करू न शकणारी अशी झाडं व्हा. त्यांनी विचित्र हावभाव केले होते, माणूस आहे म्हणून हावभाव करता आले, झाडांना नाही करतायत आणि म्हणून त्यांना झाडं केलं होतं. मग जेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांची क्षमा मागितली तेव्हा ते म्हणाले की चांगल्या ठिकाणी झाडं व्हाल आणि भगवंताकडून उद्धार होईल. आणि म्हणून गोकुळाच्या दारामध्ये 2 झाडांच्या रूपाने आले होते. आणि मग उखळाला जेव्हा बांधलं यशोदेनी तेव्हा ते उखळा सगळं जेव्हा भगवंत त्या 2 झाडांना गेले तेव्हा ती झाडं उखळून पडली आणि मग त्याच्यामधून ते कुबेराचे पुत्र जे आहेत ते मुक्त झाले. कुबेर सुत कृष्णे उद्धरिले नारद शापे तरु झालेले. असामान्य ही कृत्ये ऐशी बघता धाले गोकुलवासी. अतिशय आनंद झाला त्यांना की
की काहीतरी विलक्षण या गोकुळामध्ये घडतंय आणि जे काय घडतंय ते या बालकामुळे घडतंय. आणि ही जी त्यांची भावना होती ना, ही दिवसेंदिवस वाढीला लागत होती. कारण भगवंताच्या बाललीलाच अशा होत्या की दिवसेंदिवस त्यांची ही भावना अतिशय वाढीला लागलेली होती. तेज रवीचे पूर्वाहनिवा मुनिहृदयीचे वैराग्य, कमलाचे सौंदर्य सकाळी गोकुळचे अथवा भाग्य. आता हे काय उपमा आहेत बघा बरं तुम्ही. तेज रवीचे पूर्वाहनिवा म्हणजे पूर्व दिशेला सूर्योदय होताना जे तेज असतं ना ते वाढतच जाणार आहे. मुनीच्या हृदयामधलं वैराग्य जे आहे ते वाढतच जाणार आहे. तसा यांचा आनंद जो आहे तो वाढत चाललेला होता. कमळाचं सौंदर्य उगवायला लागल्याच्या नंतर आणि पूर्ण उगवल्यानंतर वाढतच, गोकुळचं भाग्य असंच वाढत चाललेलं होतं. यशोमतीचे मूर्त सौख्य वा नंदाचे वात्सल्य जसे, हळूहळू देवी आनंदासह बाळकृष्ण तो वाढत असे. यशोमतीला तर मूर्तिमंत भगवंत हातामध्ये होता, काय विचारता. पण भगवंताच्या बाळलीला बघा, म्हणजे वर काय सांगितलंय, इतकी असामान्य शक्ती की दैत्यांचा निपात केला. पण वागणं कसं होतं, फिरे ओसरी भिंत धरोनी, भिंतीला धरून हळूहळू चालत होते. पांगुळ गाडा कधी घेऊनी, जणू काही यांना चालता येत नाही. निज जननीच्या धरून अंबरा, महत् प्रयासे चढे उंबरा. पूर्वी असे मोठे मोठे उंबरे असायचे आणि यांना जणू काही तो उंबरा ओलांडता येत नाही. असं सोंगाडून आईचा पदर धरून कशाबशा त्या उंबऱ्यावरनं ओलांडून पलीकडे जायचे. वस्त्र सोडून ठेवियलेले त्यात जाऊनी हा घोटाळे. त्या नऊवार साड्या त्या घाईघाईमध्ये सोडून ठेवल्या की त्याच्यामध्ये घोटाळायचे. खाली राही चुकून करंडा, सांडून कुंकू माखी तोंडा. पूर्वी त्या फणीकरंड्याच्या पेट्या असायच्या ना, मग त्यालाच आरसा असायचा आणि महिला मस्त मांडी बिंडी घालून छान फणी कुंकू करायचे. सगळं असं करता करता घाईनी उठताना, कारण मन राहिलं नाही ना स्थिर, त्याच्यामुळे तो करंडा राहिला खाली. आता भगवंताला तेवढंच फावायचं, अव्यवस्थित वागू नका, चित्त थाऱ्यावर असू द्या, जे लक्ष देऊन सगळी कामं करा. जे कपडे आहेत ना ते तिथल्या तिथे ठेवायचे जागच्या जागी, नाही तर मी असं करेन. त्याच्यामुळे मग ते कुंकू माखून घ्यायचे. करी यशोदा तुलसी पूजन, कृष्ण उभा पाठीसी येऊन. उदकाळीचा धरण्या धूर, बघे पसरुनी इवला साकर. ते उदबत्तीचे धुराचे जे वळसे येतात त्याला पकडायला जावं आणि मग ते माझ्या हातात का येत नाही म्हणून रडावं. हे सगळं बालपण चाललेलं होतं. घुसळण करिता कधी एकदा, मध्येच गेली आत यशोदा. बाळकृष्ण ये डेर्यापाशी, काठ धरुनी उंचवी पदासी. पाही आतील लोणी घ्याया, परी होतसे खटपट वाया. रागे मग उलथिले दुधाणे, धावत ये जननी तच्छ्रवणे. रागारागाने ते दुधाणं दिलं उलटून, आवाज आला कसला तरी मोठाई आली धावत बाहेर. इकडे ही मूर्ती ते ठाई, दो दो हाती लोणी खाई. लोण्यासाठी होतं ना, टाकीलं वाहून लोण्यामध्ये बसले आणि मग दोन्ही हाताने लोणी खायला लागले. मुखपद पोटही लडबडलेले, ताक दूरवर वाहत गेले. श्यामल रंगाचे त्याच्यावर शुभ्र असं लोणी छान दिसत होते. हात पकडून श्रीकृष्णाचे. आता रागवणं तर भागे ना, एवढं सगळं लोणी वाया गेलं, ताक वाया गेलं, त्या म्हशीला पाजायचं होतं, लोणी त्याचं काही तूप करायचं होतं, इतकं सगळं वाया गेलं. म्हणून तिने प्रयत्न केला आईनी रागवण्याचा. हात पकडून श्रीकृष्णाचे, प्रयत्न हे रागे भरण्याचे. करी तयावर मोठे डोळे, परी कौतुके हसूच आले. त्यांनी इतका केविलवाणा चेहरा करावा की तिला त्याला रागवणं सोडून हसूच यावं, काय दिसतंय ध्यान म्हणून. मग आता असं कसं ना, मध्ये सोडून चालणार नाही, हसून सोडून दिलं तर धाक नाही लागणार, म्हणून तसंच उचललं आणि वडिलांकडे आणलं. नंदा पुढती तसेच नेले, विचित्र सेवे ध्यान सावळे. हसे दाबुनी वदे यशोदा, यास मार पाहिजे एकदा. खोटं खोटं हार झाले बरं यायचं आता, हार खोड्या वाढल्या, त्याला एकदा चांगला मार दिला पाहिजे. नंदे चुंबियले प्रेमाने, रडव्या कृष्ण मुखासी. शिक्षा याहून तुझी असे का, असल्या अपराधासी. जय हरी सुखकंदा. आता कृष्णाला वाटलं खरंच मार बसतो काय, त्याच्यामुळे मुख अजून जे केविलवाणं केलं होतं ते अजून रडकं केलं. हिला हसू आलं होतं, त्यांनी तर जवळ घेऊन त्याचं चुंबनच घेतलं. आता कोण रागवणार आहे. लीलांनी या सुकुमाराचे,
वेडे केले मन सकलांचे, नाच नाच रे पाघन निळा, गोपींना हा एकच चाळा. ज्यांनी सगळ्या जगाला आपल्या तालावर नाचवावं त्याला ह्या एक पाय नाचिव रे गोविंदा म्हणून त्याला नाचवत होत्या. नंद आणि फक्त बायका नाही ना, पुरुष पण सामील होते. नंद पाटला कडे प्रत्यही, कामासाठी गवळी काही, येती ते आणती खेळणी, श्रीहरी जवळी यावा म्हणून. ओढून नव्हते घेत, काहीतरी आमिष दाखवत होते की त्यांनी आपणहून यावं. आता खरं म्हणजे इतके सगळे आपले होते म्हणून ठीक आहे. सध्याच्या जगामध्ये मुलांना याच्या विरुद्ध पण शिकवावं लागतं की कोणी काही दिलं तर घेऊ नका, आईबाबांकडे द्या, आईबाबांना वाटलं तर ते तुम्हाला देतील, हेही शिकवावं लागतं. पण पूर्वीचा काळ होता, प्रामाणिक मुलं प्रामाणिक लोक होते आणि असुर वृत्तीची असल्याशिवाय लहान बाळांचा घात करावा हे कोणाच्या मनातही येत नव्हतं. आणि त्याच्यामुळे यांनी खेळणी आणावी आणि कृष्णाने त्या खेळण्यांच्या मोहाने जावं. आता ते खेळत कुठे होते? अंगणामध्ये. अंग धुळीने सर्व माखले, तसेच मुख जरी मळकट असले, करपाशी तरी कृष्ण घेऊन, विशंक घेती त्यांचे चुंबन. त्याचं मळलंय किती, आपल्या कपड्यांना लागेल, आपल्याकडे कपडे खराब होतील, इतका मळलेला आहे, शेंगदाणी भरलेला आहे, असं कसं काय त्याला जवळ घ्यावं असं कुणालाही वाटत नव्हतं. कालिदासाने असं वर्णन केलेलं आहे की लेकरांमुळे ज्यांचे अंग आणि कपडे मळतात त्यांचं भाग्य थोर, असं वर्णन कालिदासाने केलेलं आहे. तर त्यांचं भाग्य खरंच थोर होतं की त्यांना जवळ घेण्याला जे बाळ मिळालं प्रत्यक्ष भगवंत होते. सुंदर हसरा श्याम खोडकर, मधुन बोबडे सुखदी अंतर, वृद्ध तरुण वा मूल असो का, श्रीहरी सर्वांचाच लाडका. कुणी कसाही असो उदास, चिंता वा लागली मनास, श्रीकृष्णाच्या मधुर दर्शने, कळी खुलावी प्रसन्नतेने. परसुनी भाषण कधी हरीचे, विस्मित व्हावे मनसुज्ञांचे. जसं त्यांना वाटायचं ना की गोकुळवासींना राक्षसांना मारल्यानंतर क्षणभर त्यांच्या मनामध्ये शंका यायची की हा नक्की आहे कोण, तसं ते एखादं वाक्य असं म्हणून जायचे की त्यांना असं वाटायचं अरे इतकंसं लेकरू इतकं कसं शाळेसारखं बोलतंय, की जेव्हा कृष्णाला लक्षात येईल अरे आपण काहीतरी वेगळं मोठ्या माणसासारखं बोललो बरं का. बुद्धीची की चमक विलक्षण, बालवयी ही दीपवी लोचन. पण हे लक्षात येता येता भगवंतांनी सर्वासार्व करावी, कारण बाळ रूप सोडायचं नव्हतं ना. श्याम परी तो महालाघवी, विसलवी तर आपुली थोरवी. आणि हेच विशेष खरं म्हणजे मधुर खेळ कर साधे वर्तन, यातच मोठ्यांचे मोठेपण. भगवंताचं मोठेपण कशात आहे तर ज्यांच्या बरोबर जसा आहे तसा होऊन खेळला, त्याच्यामध्येच त्यांचं मोठेपण आहे. त्यांनी कधीच असं म्हणलं नाही मी तर भगवंत आहे तुम्ही करा बघा सगळेजण माझी सेवा, असं नाहीये. गोपांच्या बरोबर खेळला त्या गोपबाळांच्या. गोपांच्या समवयी बालका, जमून खेळे पथी सारखा. कधी पळापळ कधी हुतुतू, कधी भोवऱ्यावरती हेतू. पाट्यांचा कधी खेळ मांडीला, गुंतून जाई सगळा रस्ता. मैदान नव्हती ना, आरक्षित जागा नव्हत्या, त्याच्यामुळे घर पण पाहिजे तिथे कोणालाही बांधता यायचं. आरक्षित जागेचा काय प्रश्न आहे. त्यामुळे सगळे रस्ते यांचंच राज्य होतं. त्यामुळे जिथे जो खेळ खेळायचा तो कुठेही जावं आणि खेळावं. सगळा रस्ता जरी अडवला तरी कुणी रागवत नव्हतं. वाट नुरावी जाणारा ते, परी न कोणी ये रागाते. कारण बालक केंद्रीय समाज होता. बालकांना कसं पाहिजे, आज असं आहे की आजी आजोबांना जर सिरियल पाहिजे असेल तर नाईलाजाने नातवंडाला पाहावी लागते, पण त्या बाळाला दाखवू नये म्हणून आजी आजोबा बंद करत असतील तर तो बालक केंद्रीय समाज होईल. आणि मग ते युगानुकूल मातृत्व होईल की त्या बाळांना जे पाहिजे ते देणं, त्या बाळांना बंद करून आम्हाला जे पाहिजे ते त्यांच्याकडनं काढणं नाही. मग त्यांनी कशा कशामध्ये बक्षिसं मिळवावीत म्हणून 1000 क्लासला त्याला घालणं आणि त्याच्यामध्ये त्याचं बालपण कोलवून टाकणं असं नाहीये. आणि म्हणून त्यांनी सगळी वाट जरी अडवली तरी कोणी रागाला येत नव्हतं. उलट खेळ पाहण्या उलट तयांनी, उभे राहावे काम सोडून. वाघ पाठीमागे लागलेला नसायचं ना, त्यामुळे वेळ होता. अरे बाळ किती छान खेळतायत. नाही तर आजकाल असं होतं सुज्ञ आई बाबा असं म्हणतात, सिनेमातच पाहिलं एखाद्या की त्यांनी असं म्हणलं की अरे बाळ होऊ द्या रे. त्यामुळे कशासाठी होऊ द्या,
कारण आम्ही अत्यंत अनमोल अशी भेट वस्तू त्यांच्यासाठी ठेवली आहे म्हणाले, आणि ती आम्हाला त्यांना द्यायची, असे आई बाबा आपल्या मुलांना म्हणतायत. अशी काय भेट वस्तू आहे म्हणाले, तर ते म्हणाले आमचा वेळ. तुम्ही जेव्हा लहान होतात ना तेव्हा तो वेळ आम्हाला बाळाला तुम्हाला देताच आला नाही. आता त्याची भरपाई आम्हाला करायची आहे आणि हा वेळ आम्हाला तुमच्या बाळाला द्यायचा आहे. आणि एवढी अनमोल गिफ्ट आम्ही त्यांच्यासाठी ठेवली आहे, म्हणून तरी बाळ होऊ द्या आणि म्हणून तरी ती बाळा आमच्या मांडीवर द्या, आम्ही सांभाळू आनंदाने. तसं ते अगदी छान आनंदाने काम सोडून बाळांचा खेळ बघत होते. टाळ्या पिटती टाळ्या कोणी पिटती कोडे, कौतुक करावं, टाळ्या वाजवाव्या, दुजा भांडणी करीही वाडे. अरे भांडू नका, काही हरकत नाही, थांबा, पुढचं येईल ना, तुझा राग येईल, तुझ्यावर येईल. हरी खेळता विटी दांडीने, आल्या जरी गोपिका पथाने, शिरी घेऊनी चुंबड त्यावर, ठेवून या भरलेली घागर. माहिती आपल्या सगळ्यांना गवळणी. अचूक मारुनी विटीचा टोला, खट्याळ हा फोडीत घटाला, पाणी सांडून चिंब भिजेती, आणिक दुसऱ्या हास हासती. पुन्हा एकदा स्वभाव आहे, मनुष्य स्वभाव. दुसऱ्याची फजिती झाली की अगदी मनापासून हसू येतं, कारण आपण त्याच्यात नसतो ना त्या फजितीमध्ये, आणि म्हणून हसू येतं. आणि उद्या तिची पण पाळी येणार आहे खरं म्हणजे, पण आज हसून घेते ती. हिने कोपुनी धरण्या यावे, चपळ सावळा देहुल कावे, निराश होऊन दमून म्हणे ते, थांब तुझ्या आईस सांगते. सुखे सांग जा म्हणे लागवी, मान वेळवी जीव दाखवी. पुढे वरून दुसरीचे पाठीसी राहून, हिला हसू ये झणीते पाहून. जी तिच्यावर हसली होती, शत्रूची शत्रू ती आपली मित्र, त्याच्यामुळे तिच्या मागे जाऊन उभं राहावं आणि जा सांगायचं तर सांग आईला, असं म्हणून वेडी वाकडी तोंड करून दाखवावी, आणि मग जी रागवलीये तिला पण हसू यावं. अशी सर्व ही वेळ हरीने खेळण्यात दवडावी, भोजनास दे हाक यशोदा, तीन परी ऐकावी जय हरी सुखकंदा. किती खेळ खेळला तरीही, थकवा श्री कृष्णासी नाही. निरोगी बालक दुबळी परिती इतर बालके, धीर तयाचा इतुका न टिके. असं म्हणलं जातं दोन प्रकारचं कुपोषण आहे आपल्याकडे बालकांमध्ये. एका बाळांना खायलाच मिळत नाही आणि एका बाळांना अतिशय पोटभर पण चुकीचं खायला मिळतं, फॉर्म्युला फीड, आणि त्याच्यामुळे त्यांची जी ओबेसिटी आहे किंवा जाडी आहे, स्थूलता आहे, ते पण दुसऱ्या प्रकारचं कुपोषण आहे. पण असं काहीच कृष्णाकडे नव्हतं. बाकीचे बालक मात्र पहिल्या कॅटेगरीमधले कुपोषित होते, की ज्यांना पोटभर खायला मिळत नाही. वदती सगळे मगये कृष्णा, दमलो आम्ही आता पुरे ना, पुरे रे आता आम्ही दमलो. असे कसे दमलात रे? कृष्णे त्यासी हसून म्हणावे, अरे खाल्लेलं दूध तूप कसं पचेल, दूध तूप रे कसे पचावे. आपल्यावरनं परीक्षा करत होते. पोटभर आईने मस्त सकाळी एवढे धार तुपाची धरून तुपमीठ भात दिलाय, धारोष्ण दूध घेतलेलं आहे, त्याच्यावर मलई सगळी तशीच होती, जाता जाता मस्त लोणी घालवलेलं आहे. मग आता ते सगळं पचवायला नको का, असं स्वतःवरनं म्हणतायत बरं का. ते सगळे मित्र त्याचे म्हणले, दूध सेवा कुणा प्यावया, पचण्याची मग गोष्ट कासया. अरे दूधच कुठे पचायला मिळतंय, प्यायला मिळतंय. तुला दूध नवनीत सापडे, तुकडे आम्हा प्रती कोरडे. आम्ही तर तुकडे कोरडेच खातो, आम्हाला काही मिळत नाही. अरे असं कसं काय? तुम्हा घरी आहे ना बोधन, कृष्ण विचारी विस्मित होऊन. अरे तुमच्या घरी पण काही आहेत ना, दुबते त्यांचे कोठे जाते. बालक म्हणले, उत्तर ये मथुरा शिबिराते. मथुरा कॅम्प तेव्हा त्या काळी पण होता, ती कंसाची जी छावणी आहे तिथे सगळं जातं म्हणे. काय मुले ठेवून उपाशी, उसे मुरारी सरोष त्यासी. जरी ऋषीमुनी म्हणून जन्माला आले होते, देवता म्हणून होते, तरी देखील मानवाच्या जन्माला आले ना ते गुण लागलेच होते. त्यामुळे पैशाचा मोह, रोख पैसा मिळत होता आणि म्हणून कॅम्पमध्ये सगळं जात होतं. भाव चांगला तेथे मिळतो, कोण आमचा विचार करतो. दूध दही लोणी घृततेही, जात विकाया सर्व. पेंद्या म्हणतो खरवड मिळते, हेच आमचे दैव जय सुखकंदा. ते लोणी कडवल्यावरची खरवड राहते खाली, तीच मिळते. आणि भेसळ नव्हती ना, त्याच्यामुळे ती खरवड थोडीच यायची.
खरबड खूप आली की समजायचं त्या दुधामध्ये मिसळ आहे, तेवढी दाट मलाई आलेली असल्यानंतर. त्यामुळे ती थोडीशी खरबड मिळेल तेच आमचं दैवय मिळाले. तशी बालके काही वदती, किती कथू तुझं घरच्या गमती. लक्षात घ्या, इतके दिवस कधी घरच्या गमती बाहेर आल्या नव्हत्या. मनसोक्त खेळणं होतं फक्त. त्यामुळे कोणतंही कपट, कोणतंही गॉसिप तिथे नव्हतं. पण आता विषयच निघाला म्हणून आम्ही तुला सांगतो म्हणाले. ताकही लाभत ना प्रतिदिवशी, सकाळीच पाजती म्हशीशी. कारण तिने चांगलं दूध द्यावं म्हणून तिला पौष्टिक ताक द्यायचे. आपुली, दुसरा म्हणतो, आपुली नाही अशी स्थिती बा, प्रेमळ माझे फार आजोबा. माझे आजोबा खूप प्रेमळ आहेत म्हणाले, माझ्यासाठी काहीतरी राखून ठेवतात. वदेसी दामा म्हणून मजसी, तोटा नाही घरी कशासी. अरे पण तू कशाला असा सुकडा परतुकडा मग? तू म्हणतो तुझे आजोबा इतके प्रेमळ आहेत, पण तू कसं आमच्यासारखं राहिलायस? कारण तसं आहे म्हणे, घरात आमच्या परी म्हातारी, मेद ओघळे जिच्या शरीरी, यथा सांग तिचं सर्व लागते. सिरियल मध्ये सगळ्या दाखवतात तशी. यथा सांग तिचं सर्व लागते, इतरांना वाकडे बोलते. खाऊन देई घास सुखाचा, स्वभाव असला असे तियेचा. म्हणून नसता उणीव कसली, हाडे माझी कधी न बुजेली. म्हणून असं म्हणतात की जेवत असताना मन प्रसन्न असलं पाहिजे. त्यात कितीही चांगलं खाल्लं तर ते अंगी लागत नाही. ते अंगी लागणं जे आहे ना, ते त्या सीताबाईचं होत नव्हतं. कारण त्याची जी कोण म्हातारी होती घरामध्ये, तिकडे त्याला अंगी लावून देत नव्हती. त्यांची मनस्थिती काही चांगली राहत नव्हती. त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्याची मनस्थिती कशी आहे, वाढणाऱ्याची कशी आहे, दणकण गिळा आता म्हणून वाढलंय का प्रेमाने वाढलंय, खातानाचं आजूबाजूचं वातावरण कसं आहे, याच्यावर ते अन्न आपल्या अंगी लागेल की नाही हे ठरतं. आता हे कशामुळे झालं असेल, म्हणजे भगवंताचं आपण पाहिलं, मर्त्य जन्मतो मर्त्य शिक्षण. शिक्षणाला सुरुवात झाली आहे बरं का इथे. आत्तापर्यंत बाललीला होत्या, स्वतःला जे काय करायचं ते केलेलं होतं, पण इथे शिक्षणाला सुरुवात झाली आणि ती बालकांपासून शिक्षणाला सुरुवात केली. तुम्ही लक्षात घ्या. कारण ज्या राष्ट्रामधले बालकं जी आहेत, जी निरोगी आहेत, सशक्त आहेत, विचारी आहेत, तरी पण बळाचा गर्व नाही आहे त्यांना, अविचार नाही आहे, आणि नीती आणि अनिती म्हणजे काय यांचं त्यांना भान आहे. आपण घडवली का अशी पुढची पिढी आपली? आपणच विचार करूयात की आपली पिढी अशी घडली आहे का, मुळात ती सशक्त आहे का? आज पूर्वी स्त्रियांमध्ये अनिमिया असायचा, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असायची बाळणपणामुळे. आजकाल अगदी 4 आकडी पगार कमवणाऱ्या सगळ्या तरुणांमध्ये पण आहे. 40शी मध्ये ब्लड प्रेशर आहे, 40शी मध्ये हार्ट अटॅक आहे. हे सगळं का झालेलं आहे? कारण सशक्तता आम्ही त्यांना दिलीच नाही. आम्ही त्यांना विचारी केलंय का? आम्ही त्यांना त्या प्रकारचे विचार त्यांना खरंच दिलेत का? आम्ही त्यांना नीती आणि अनिती म्हणजे काय हे खडसावून सांगितलंय का? की तू हे जे वागतोयस हे बरोबर नाही वागत हे आम्ही सांगितलंय का? आणि म्हणूनच हा मर्त्य जन्मतो मर्त्य शिक्षण. आणि म्हणून इथून त्यांनी सुरुवात केली की आपल्याला या बाळांपासून सुरुवात करावी लागणार आहे. वदे हरी या वरी गड्यांनो, हे नाही कामाचे, गोरस खाऊन बळ मिळवावे, असले वय हे आमचे जय हरी सुखकंदा. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना ते मान्य नाही म्हणाले, हे म्हणून काढलंच पाहिजे. अविचारे जो छळी प्रजेसी, त्या कंसाच्या पशुसेनेसी, पोसिता ती हे धनलोभाने, घरी पोर कळवळे मुकेने. हा अन्याय म्हणले, आणि हा अन्याय जर तुम्ही सहन करणार असाल तर तुम्ही तेवढेच दोषी आहात. त्याच्यामुळे हा अन्याय तुम्ही सहन करायचा नाही आणि या अन्यायाचा प्रतिरोध केलाच पाहिजे. गोकुळातले गोरससाचे, आहे गोकुळवासी जनांचे, आम्हा पुरोनी उरल्यावरते, सुखे विकाया मग जावोते. अरे बरोबर आहे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. म्हणला सत्य तुझे हे भाषण सगळे, कोण परी मानील आपुले. कोण मानणार आहे म्हणे? आपलं सत्ता नाही आपल्या हातामध्ये, कसं काय होणार आहे? वदे वाकड्या कधी आम्हास, सरळपणे मिळेन गोरस. तू म्हणतोस पण आमचे मोठे लोक कधी मान्य करणार नाही आणि सरळपणाने आम्हाला कधी गोरस मिळणार नाहीये तुझ्यासारखा. उगाच चिंता कशास त्याची, उणीव येत ना युक्तीची. अरे सरळपणाने होत नसेल तर वाकड्या बोटाने काढावं लागेल, पण काढावं ते लागेल. म्हणजे कृष्ण म्हणे घेऊन चराटे,
या मजजवळी उद्या पहाटे. काही हरकत नाही म्हणले, माझ्याकडे युक्ती आहे. चऱ्हाटे जे असतात ना ते ज्यूटच्या तुऱ्या मिळतात, तसे चऱ्हाटे घेऊन या म्हणले उद्या माझ्याकडे, पहाटे या म्हणा बरं का. कुणीही का म्हणून प्रश्न विचारला नाही. सगळेजण तयार झाले. हो ठीक आहे कृष्ण, आम्ही येतो. पहाटले अजूनही नवते तो गोपवधू मथुरेसी, निगती घेऊन कुंभशिरावर दूध तूप विकण्यासी जय हरी सुखकरदा. अजून पहाटलं नव्हतं, कारण लवकर गेलं पाहिजे ना. लवकर गेलं तर किंमत चांगली मिळेल, त्यांच्या वेळेवर पोचलं पाहिजे, आणि म्हणून आम्हाला लवकर निघायचं होतं. घरातल्या बाळांना काही नाही झालं तरी आज्या आहेत बघायला, त्यामुळे ते आज्या बघतील त्यांच्याकडे निघाले होते सगळ्यांनी. इतक्या सुंदर उपमा आहेत बघा. रेंगळती तारे आकाशी, अजून अशा सावळ्या प्रकाशी. प्रकाशाला उपमा सावळा प्रकाश. कारण थोडा थोडा अंधार आहे आणि थोडा प्रकाश यायला लागलाय, म्हणून ते तारे अजून रेंगाळत आहेत, थोडे थोडे दिसत आहेत. अशा अंधुक मूर्ती दिसती त्यांच्या. पुढची उपमा लगेच बघा. स्मृती पुसट जणू बालवयीच्या. जणू काही आता सावळ्या प्रकाशामध्ये लुकलुकणारे तारे अंधुक व्हायला लागले असे दिसावे. किंवा एखाद्या बाळाला विचारलं, आठवतं तरी तुला लहानपणचं, तर त्यांनी काहीतरी थोडं थोडं सांगावं, पुसट पुसट. अशा त्या गोपिका दिसत होत्या अंधारामध्ये, अंधुक उजेड होता त्यामुळे. एका मागून एक चालती दूध दह्यांची घागर वरती. आणि मुकाट्याने चालल्या होत्या का. कुणी मधुरसे पद सांगावे, इतरांनी ते सुस्वर गावे. आणि त्याच्यामुळे हा जो प्रवास होता गोकुळापासून मथुरेपर्यंतचा, त्याचा शीण त्यांना जाणवायचा नाही, कारण तेवढंच नव्हतं हो. परत आल्यानंतर कामं पण होती घरातली. तर या संगीतामध्ये, या नामस्मरणामध्ये इतकं सामर्थ्य आहे. वारीमध्ये कसे चालतात एवढे लोक. आणि मी प्रत्यक्ष वारीत नाही गेले, पण आम्ही पंढरपूर ते सज्जनगडची वारी केली. त्याच्यामध्ये ज्या गोट्या मधल्या स्त्रिया होत्या, इतक्या भान हरपून त्यांचं सगळी भजनं म्हणणं चालायचं. आणि आमच्या पुढे 2-2 तास त्या पोचलेल्या असायच्या जाऊन मुक्कामावर. नुसत्या पोचलेल्या नाही, आमची अंथरुणं घालून तयार. ताई तुम्ही थकाल ना, अरे तुम्ही आमच्या एवढेच चाललात, पण तुम्ही थकाल ना. कारण आम्हाला इतकं विसरून, सगळी इनिबिशन सोडून आम्हाला जाता येत नाही. खरं तर त्यासाठी एकदा वारीत जायचं, हे सगळे इनिबिशन्स विसरून आम्हाला कसं तिथे राहता येईल. प्रतिदिवशीची ही परिपाठी, आजच कसली शंका पोटी रोजचा पायाखालचा रस्ता. कशाला शंका येईल. आणि त्या काळी 24 तास अलर्ट राहावं अशी परिस्थिती पण नव्हती, सुरक्षितता होती बऱ्यापैकी. त्यामुळे आज असं आहे की आम्ही इकडे तिकडे ट्रस्ट बट व्हेरीफाय याशिवाय आम्ही काहीच करत नाही. ओळखीच्या माणसाने जरी, अगदी नात्यातल्या माणसाने खूप दिवसांनी फोन केला तरी मनात येतं काय कारण असेल बरं, नक्की काहीतरी पाहिजे असेल. हा जो संशय आमच्या मनामध्ये आहे, तो संशय त्या काळी नव्हता, आणि म्हणून मन खूप सरळ होती. आमच्या मनामधला संशय आहे ना, त्याच्यामुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे. निघाले होते शांतपणे. परितयांना काय कल्पना, सर्व वेळ सारखी असेना. आता यांनी दिली शिट्टी, खून केली त्याजवळ आल्या की. ताणून दोऱ्या रस्त्यावरती, मुले दोकडे लपली होती. शिळहरीची येता कानी, दोऱ्या धरल्या उचलून त्यांनी. आणि योजना एकदम परफेक्ट होती, बरेच उचलायची म्हणजे जास्त नाही, अजून वर उचलली तर दिसेल अशी. असं आहे ना, कारण डोक्यावर हे खाली बघून चालता येत नाहीये, सरळ बघून चालतायत, त्यामुळे विधभरच उचला म्हणले. तशी विधभर उचलली. शीळ कशाची म्हणती तोची, अडखळणी दोरीला पडल्या भूवर गोप कामिनी. तोल नसे सावरला जय सुख करला. हात दोन्ही धरलेले, कसा तोल सावरला. शीळ कशाची म्हणून थोडंसं लक्ष इकडे तिकडे गेलं, कारण रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं झालंय. कुणाची शीळ आहे हे बघेपर्यंत दोन्हीवरनं पडल्या. दुधा तुपाची घट्ट दह्याची, तशीच मडकी नवनीताची. कोसळली की सवेच खाली, आणि मुलांची चंगळ झाली. एक ताव दे नवनीतावर, दुधाची उचली घागर. मुखी घालती सापडले ते, मूर्त सावळी दूर हासते. हे सगळ्यात महत्वाचं. कारस्थान कोणाचं होतं, यांनी केलेलं होतं, पण स्वार्थ होता का नाही. आणि म्हणून त्यांनी जेव्हा उत्तरेचा गर्भ जिवंत केला, तेव्हा त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं की मी कोणतीही गोष्ट स्वार्थासाठी केली नाही. ही मडकी जी फोडली ना, ही पण स्वार्थासाठी नाही. त्या माझ्या सगळ्या बालगोपाळांना खायला प्यायला मिळावं, त्यांच्या पालकांना शिस्त लागावी म्हणून केलेलं आहे.
आणि म्हणून हे गंमत बघत लांब उभेत. व्याकुळल्या गोपिका बापुड्या, दुधा तुपाने भिजल्या साड्या. पण तरी सशक्त होत्या. विटॅमिन डी खूप चांगलं होतं, त्यामुळे फ्रॅक्चर नाही झालं कोणाचं पडल्या बरं का. तर आम्ही म्हणजे एवढंसं काहीतरी घडलं की लगेच आमचं फ्रॅक्चरच होतं. दात दुखावे कोपर फुटले, पाऊल कोणाचे मुरगळले, एवढ्यावरच भागलं, बाकी काही झालं नाही जास्त. आणि म्हणून मग सावरून उठल्या. बघतायत तर कोण आहे, दिसतंय त्यांना. पोरं झाली पसार, पण हा दिसतोय ना. सावरून जो गोपी उठती, तोही पोरे पसार होती. लागत सेना कृष्णही हाती, वायूची दुसरी मूर्ती. ती दिसला पण हातात नाही आला, पण कळलं कोण आहे याच्या मागे. यशोदेस येऊन तयांनी, वृत्त हरीचे कथिले. परिजननीच्या न्याय मंदिरी, शिक्षेचे भय कसले. जय सुख करता. तक्रार कोणाला करतायत, तो आईलाच करतायत. आणि आईचं जे कोर्ट आहे ना ते फार विशेष आहे म्हणाले. आरोपीला शिक्षा नाही, तरी फिर्यादीचं समाधान. जे फिर्याद करून घेऊन आलाय त्याचं समाधान तर केलंय, पण आरोपीला शिक्षा नाही. 2 जज आहेत, त्यांनी सांगावं हे कसं काय शक्य झालं ते बरं का. ते फक्त आईच्याच कोर्टामध्ये होऊ शकतं, एरवी नाही होत. वकीलही लागत नाही म्हणे, आणि वकील लागत नाही म्हणून फी पण लागत नाही. त्याच्यामुळे असं आईचं कोर्ट आहे. त्या आईच्या कोर्टामध्ये काय घाबरायचं म्हणाले, जा काही हरकत नाही, जाऊ दे. त्या आल्या सांगायला की यशोदे अगं काय सांगावं तुला, आज अगदी हद्द केली आहे, पाडलं आम्हाला, एवढं सगळं नुकसान झालं. आता घरी सासू कशी येतील परत घरामध्ये, एवढं मोठं नुकसान झालं आमचं, कसं काय करणार म्हणले. सांग, तुम्हाला एक परवडत असेल, आम्हाला नाही परवडत. सांगायला आल्या. खरे न वाटे तिला कदापि, तिला खरं वाटत नव्हतं म्हणून आरोपीला शिक्षा होणारच नव्हती. पण फिर्यादीचं समाधान. जरी शपथेने कधी ती गोपी, सांगे परी ती वत्सल आई. करीन मी तुमची भरपाई, मी तुमची भरपाई करेन ना म्हणली. फिर्यादीचं समाधान झालं. नुकसान झालं म्हणून आलाय ना, तुम्हाला घरामध्ये कसं घेतील म्हणून आलाय ना, त्याची नका काळजी करू, मी तुमची सगळी भरपाई करते. नुकसान किती झालं सांगा. आता हे प्रकरण मिटलं. पुढच्या वेळेला दुसरी युक्ती, कारण आता गोपिका सावध झाल्या, खाली बघून चालायला लागल्या. बघ बाई नीट का, कुठे काही दोरी दिसते का. मेघ नीळ तो दुसऱ्या वेळे, प्रकार काही करी निराळे. लोणी चोरून पळता वाटे, पसरून ठेवी खूप सराटे. छोटे छोटे काटे न दिसणारे हे पसरून ठेवायचे. आता हे गेले पळून, मागे जाता जाता काटे सोडले. त्या गोपी त्यांच्या मागे आल्या की त्यांच्या पायात काटे, कशा पुढे पळतील, थांबल्या. जरी घातले टाळे दारा, ते न थांबवी गोरस चोरा. आम्ही धुळ्याला गेलो की आमच्या घरात शिरून खाता काय लोणी, थांबा आज कुलूपच लावून जाते. ती गेली कुलूप लावून. शिडी सारखी रचुनी पोरे, घाऱ्या मधुनी घरात उतरे. तिची चिमणी असते दूर जायला ठेवलेली, तर यांनी मस्त शिडी एकमेकांवर चढावं आणि एकेकाला वर घ्यावं. नंतर एकटा नाही, सगळ्यांना वर घ्यावं, सगळ्यांनी खाली उतरावं. शिंक्यावर फोडावं. आधीच रेखी करून ठेवलेली, कुठे कशात काय आहे, कोणाला काय पाहिजे त्याप्रमाणे ते खाली घ्यावं आणि मग मस्त ताव मारावा. उंच बांधली शिंकी असती, काठी घाली हात्यावरती. केले असती उपाय नाना, कृष्णा पुढती एकटिकेना. आणि हे सगळं कशासाठी चाललेलं होतं, हे सगळं स्वार्थासाठी नाही. या मुलांना सशक्त करायचंय. ही उद्याची पिढी आहे आणि हे फ्युचर आहे आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं. म्हणून यांना सशक्त करणं, पण त्याचबरोबर नीती आणि अनितीचे धडे पण देणं, विचार करायला शिकवणं, गनिमी कावा शिकवणं, हे सगळं शिक्षण या मुलांचं चाललेलं होतं. मुले जाहली पुष्ट शरीरी, गोप वधू त्रासल्या अंतरी. मुलं चांगली पुष्ट झाली आता, चांगली दष्टपुष्ट झाली, पण गोपवधू अत्यंत त्रासून गेल्या. म्हणती हरी हा घरात असता, लागू देनच आम्हा शांतता. खोटं खोटं वळेवळेच हवं असं सगळं होतं, पण म्हणलं पाहिजे ना, कारण काय आहे की सासू रागवायची ना, तुम्हीच लाडून ठेवले, शांतता मिळत नाही. शेवटी आले बरं का, काहीतरी याचा उपाय केला पाहिजे. त्रास होत हे खरे, त्यामुळे द्वेष चीड परी नाही. उलट कुठे तरी खोल हवेसे, खटाळ पडते होई जय रे सुखकंता. पुन्हा एक शिकवण आहे या सर्गाची, की आपली आवडीची व्यक्ती जेव्हा असते तेव्हा तिचा तसाच्या तसा स्वीकार करायला पाहिजे. तेडा आहे मगर मेरा आहे. तो मेरा म्हणल्याशिवाय
त्यातलं तेढे पण स्वीकारलं जात नाही. प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी खोट असणारच आहे, पण जोवर कोणी त्याला आपुलकीने माझं म्हणत नाही, स्वीकारलं जात नाही, तोवर कसं होईल? आणि म्हणून या गोपींना राग जरूर यायचा, पण द्वेष आणि चीड नव्हती. पुन्हा एकदा की पायऱ्या, विकारांच्या ज्या पायऱ्या आहेत, दुःख आणि शोक जसं आहे त्याच्यानंतर क्रोध येतो बरं का, तसं इथे राग येत होता, पण द्वेष आणि चीड होत नव्हती. आणि म्हणून त्या म्हणल्या की नाही, शिस्त पण लागलीच पाहिजे ना. आवडत्याच्या वाग अडुकली तिला, विचित्र से पोचत जरी सला, सुख करता तरी त्यातही येई, प्रेमाची की नवलाई. कालचे आपण बघितलं, किती खवीस नवरा असेल तरी संसार का टिकायचे, कितीही काही म्हणजे कर्कशा बायको असेल तरी संसार का टिकायचे? कारण एकदा आपलं म्हणलं की जसा आहे तसा दोषांसह स्वीकार होता, आणि तो तसा स्वीकार होता म्हणून ते संसार किंवा सहजीवने टिकायचं. अपवादामध्ये अतिशय त्रास होतही असेल, पण तरी देखील हे सगळं टिकलेलं आपण जे बघितलेलं आहे, प्रेमाची ही की नवलाई. आणि मग ते काय प्रेमविवाह होते का? तर अजिबात नाही, पण सहवासाने प्रेमला वाढते, असं जे होत जायचं आणि जो स्वीकार होत जायचा त्याच्यातनं हे जीवन टिकायचं. परिहरीच्या या खोड्यासी नवीच भरती ये प्रतिदिवशी. इकडे याच्या खोड्या काही कमी होत नव्हत्या. वदती गोपी हरिप्रती या, लाडावून नच ठेवा वाया. आपल्याकडे सांगितलेलं आहे की किती वयांची मुलं झाली काय केलं पाहिजे, आणि म्हणून मग 8व्या वर्षी तर त्याला गुरुकुलातच पाठवा, म्हणजे की जिथे त्यांनी सगळे श्रम करून शिक्षण घेतलं पाहिजे. आज असं आहे की ग्रॅज्युएशनला जरी मुलगी असेल तरी आई ताट हातामध्ये तिथे नको परीक्षा करते, आणि मग तिला नंतर घर कसं सांभाळता येणार आहे? मुलांची काही परिस्थिती वेगळी नाही, त्यांनाही काही घरातलं करता येत नाही, मुलींनाही काही घरातलं करता येत नाही, आणि मग घेऊन येतो स्विगी, मग ते चालत राहतं. त्यामुळे स्वयंपाकघर ही संस्था अमेरिकेमध्ये नष्ट झाली होती. आता सध्याचा तुम्ही ट्रेंड बघाल तर सध्याचा ट्रेंड असा आहे की स्वयंपाकघर आणि घरामध्ये केलेले पदार्थ यांची सगळ्यात जास्त चर्चा त्यांच्याकडे सुरू झाली आहे. पण आपले ना वराती मागणं घोडे असतात, त्याच्यामुळे आपण अजूनही त्यांचं अरे वा किती छान असं करत आपण जंक फूडवरच आहोत. त्यांच्याकडे पैसा इतका मुबलक आहे की त्यांच्याकडे जे काही वाईट घडेल ना ते पुन्हा फिरवण्याची त्यांच्याकडे ताकद आहे, संख्येने कमी आहे. आपल्याला हे परवडण्यासारखंच नाही आहे. त्यांच्यासारखी आरोग्याची स्थिती जर आपल्या देशाची झाली तर आपले हाल कुत्रा खाणार नाही. आणि म्हणून प्रिव्हेन्शन, चांगली लाईफस्टाईल हेच केवळ आपल्या देशाचं, आपल्या देशासाठीचं भवितव्य खरं म्हणजे. आणि म्हणून यांनी असं सांगितलं की याला लाडवून ठेवता कामा नये. गोरस चोरी फोडी रांजणं, धान्य उधळतो करिता कांडण, लुगडे दिसता ते टरकावी, घेऊन चिमिटे मुलास रडवी. काय खोड्याचे सांगणार आहे, यादी करता करता जीव थकून चाललाय, आता याला लाडवून ठेवणं योग्य नाही. खोडी विणे हान बसे जराही, शिक्षा परी या करवेन काही, याला अगव्या ते बघताच बाई, चित्तातला राग विरोनी जाई. कायच करावं म्हणे, याचं काही समजत नाहीये. कशामुळे होतंय हे? तो समोर असला की त्याच्यावर रागवता येत नाही म्हणले. त्यामुळे त्याला दृष्टीपासून दूर करा, एवढा एकच उपाय. मग दृष्टीपासून कसा दूर करा? उपाय कथितो आम्ही म्हणून या यशोदे तुला, सरेवरीस आठवे नच लहान हा राहिला, वनात इतरासवे नितवळामयासी गुरे, हरी सतम पाठवी सकल लाड झाले पुरे. रत्नोघे सती मंगलाय जगतो हाला हलम भीषणम, स्वर्गादिन्यती सुंदराणि भुवना निश्चित चित्त्यास्थलम, पौलस्ते च निधाय येन विभवम भिक्षाटनं स्वीकृतं, तं वन्दे विगतस्पृहं शिवकरं मृत्युंजयं सादरं. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक्सप्रेस गाडी असल्यामुळे बिफोर टाइम आली असते, घड्याळाकडे लक्ष नव्हतं गेलं होतं.
ही संयम शिकलोय आज. त्याच्यामुळे आहे